बॅकस्टेज कोण करणार असं म्हटलं का माझा हात पहिला वर असायचा. पण मला अत्यंत स्टेज फिअर होतं, मला अजूनही आहे, मला भीती वाटते स्टेजवर जायची. म्हणजे लोक लय इग्नोर केलं जातं आपल्याला. बघा. त्यावेळेस स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून मोटिवेट कसं करायचं? एकतर तू लक्षात घे, मुलगा म्हणून जेव्हा तू जन्माला येतोस तर तू सेल्फ रिस्पेक्ट विसरून जायचं असतं. मला लोक काळ्या म्हणायचे, मला लोक बुटक्या म्हणायचे, मला लोक पोंग्या म्हणायचे, सगळं म्हणायचं. मला असं वाटतं की अजूनही मी त्या विंगेत उभा आहे, एकांकिकेत, आणि मी जाईन तेव्हा मी विशू म्हणून जाईन, मी जाईन तेव्हा टेक द्यायला मी दगडू म्हणून जाईन, किंवा मी ते कॅरेक्टर म्हणून जाईन. त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही बसलो होतो. केतकी माटेगावकर माझ्या समोर बसली होती रीडिंगला. भाई मी टाइमपास अर्धी ऐकलीच नाही. एक आवडती गोष्ट आपली असते आयुष्यात, माहिती आहे ना काय? बरोबर. तर ती गोष्ट आणि सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह, तर मी सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह सिलेक्ट केली. सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह ही जगातली सर्वोत्तम गोष्ट आहे असं मला वाटतं. जिकडे आता समज तिला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा एखादी ठिकाण आवडत नाही आणि तुम्ही तिकडे तिला घेऊन गेलात आणि तिला तर आवडलं, वा, मग तू जिंकलास. का होतं, ठिकाण महत्वाचं राहत नाही त्यावेळी तू महत्वाचं होतं. म्हणजे मला असं वाटतं की मुलगा केव्हा मॅच्युअर होतो. एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय की आज ना भाजी केलेली असते, समज आता मेथीची भाजी केली, जी मला खूप आवडते मेथीची भाजी, आईने केली की मला फार आवडायचं. आई काय करते, हे घे बाळा 2 चमचे तुला, पप्पांना 1, परत भावाला 2, तिला एवढूस. तेव्हा आपल्याला जेव्हा कळतं ना की आईने थोडं कमी घेतलंय, माझ्यातलं घेत, तेव्हा मुलगा मॅच्युअर झालेला असतो. ते माझ्या मित्र आहे एक दोन, त्यांनी एक कालच कविता लिहिली होती की देवाकडे जर आपल्या घरच्यांसाठी सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर काय मागायचं असेल ना, तर फक्त देवाला एवढं सांगायचं की आईच्या इच्छा पूर्ण कर, सगळं होणार. कारण ती स्वतःला सोडून सगळ्यांना मागते. नाही, मला आता हळूहळू भारी वाटायला लागलंय तुझ्यामुळे. तू इतकं बोललायस ना की मला आता भारी वाटायला लागलं की आपण खूप काय काय केलंय. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. म्हणलं कधी पिक्चर मध्ये असं करायला भेटणार, त्याच्यामुळे आपणच आपलं सुरू केलं. विषयच वाढ आहे आपला. अरे यार काय याला काय अर्थ आहे का? म्हणलं केलं ना तुझ्यासोबत. आता म्हणलं कसं हो. पिक्चरचा फील आला पाहिजे ना. हो, क्या मग मी हे पहिल्या डे 1 पासून आपल्या पॉडकास्टला ठेवले. डे 1 पासून पहिलं पॉडकास्ट एक नंबर क्या बात आहे यार. वेलकम टू ऑड इंजिनियर्स पॉडकास्ट. चला आता बघूया काय होतंय, कसं होतंय, हा काय विचारतोय, कसं होतंय, काय होतंय. तू पहिल्यापासूनच ऍडल्ट आहे का रे? काय म्हणजे असं 18+ वाटलं ना पहिल्यांदा लोकांना चालू केलं. काय म्हणजे आता मी कसं होतंय, काय होतंय, ह्याच्यात काय अडल्ट आहे? इंटरव्ह्यू कसा होतोय, काय होतंय इंटरव्ह्यू मध्ये, हे म्हणायचंय मला. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये मी आणि प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव असं म्हटलं का लोकांना अडल्टच वाटतं का? हा, कारण आहेच तसं. अरे काय गाणी तेच, पिक्चरची नावं तेच, पिक्चर मध्ये असलेली नावं तेच. टाइमपास कुठे अडल्ट होता? नाही ते नव्हता, पण ते टाइमपास 2 कुठे अडल्ट होता? डार्लिंग कुठे अडल्ट होता? पण थॉट तर तोच होता ना तुझ्या डोक्यात. म्हणजे तू अडल्ट होता. डोक्यात पण ते एक विचारायचं होतं मला. पहिला प्रश्न असा तो एक थोडक्यात, आपला हात जगन्नाथ का मोटिवेशन देतोय तू लोकांना? कर्म करा तुमच्या हाताने, आपला हात जगन्नाथ. पण मग एका टाइमपास मध्ये तू सांगतो मुलींच्या मागे लागा किंवा हे करा, हे एक ठिकाणी दाखवतोय बीपी मध्ये, ते दाखवतोय सगळं, आणि इकडं असं गाणं करतो, ते लोकांच्या लक्षात राहते आपला हात जगन्नाथ. त्याचे मीम्स बनतात. मोटिवेशनल गाणं आहे ते, आपला हात जगन्नाथ. तू जरा नीट विचार कर. ते ब्रेकअप नंतर चांगलं वाटतं. ते आता मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही, कारण माझं कधी ब्रेकअप झालं नाही, मला त्याचा काही एक्सपिरियन्स नाही. पण मला असं वाटतं की मला असं वाटलं की त्या गाण्याने एक पिढी घडवलेली आहे. सगळ्यात झालं. तू फक्त बोललाय. ठीक आहे. पण हा म्हणजे चांगलं आहे ते गाणं, चांगलं नाचलोय रे मी त्याच्यात. तू डान्स वगैरे बघत नाही काय त्याच्यात? नाही, लिरिक्स बघत होतो. का मी एवढा वाईट नाचलोय? मी काहीच नाही बोललो. इसका काय डान्स आहे, लिरिक्स मस्त आहे. टाकाटक मध्ये ते गाणं मस्त आहे, लिरिक्स मस्त आहेत. प्रथमेश ठीक नाचलाय. चांगला नाचलोय. बस हे लावा, हे महत्वाचं आहे. येस. चला मग दादा काय म्हणतो? मी मस्त. तू कसा आहे बाबा? एक नंबर. म्हणजे लहानपणापासून जे पाहिलं होतं, जे आमचे लोकगुरु आहेत, जे आमच्या जनरेशनचे, त्यांनी सांगितलं. म्हणजे मी म्हातारा झालो असं तर नाही, आपण सोबतच होतो. ते पण तुला ते पहिलं प्रेम मिळालं, आम्हाला नाही मिळालं.
आता ह्याच्यावरच करूया पॉडकास्ट मला हा मग ते असं तुझे असं एक तो सेट करून दिला होता पॅटर्न की मी इथंच, पण ते नाही मिळालं. काय केलं पाहिजे मी? आणि हे तुझं बघूनच मी सगळं केलं होतं. त्याच्यात मार खायला लागला घरच्यांचा, म्हणजे आपल्या घरच्यांनी पण मारलं, तिच्या घरच्यांच्या भावानी मारलं. तिकडं हे नव्हतं, पण ह्याच्यात तुझ्यामुळे मी मार खाल्लाय, ही कंप्लेंट आहे माझी. आणि काय झालं नाही पुढं, काय करू मग आता मी? काय ना आता मला असं वाटतं की तू खूप मेहनत कर, तुझं काम कर प्रामाणिकपणे. नाही भेटत काय ते, नाही भेटत नाही काम करून काय भेटत नाही. मग स्किन केअर कर. मला असं वाटतं स्किन केअर करून काय होतंय का बघ. स्किन केअर रुटीन मी तुला सांगतो. लग्न झाल्यानंतर प्रत्येक पुरुषाला कळतं स्किन केअर रुटीन काय असतं. अच्छा, ते मी तुला सांगतो. मॉइश्चरायझर लाव. ते लावतोस का? हो ते लावतोय आता पॉडकास्टच्या आधी. पॉडकास्टच्या आधी नाही रे, रोज लावायचं असतं. रोज रात्री लावायचं असतं. आपलं तुला रुटीन माहितीये मुलांचं, कंगवा पावडर भेटली तर पावडर. तर ते मला असं वाटतं स्किन रुटीन चालू कर. म्हणजे तुला असं म्हणायचं की मी नाही चांगलं दिसत आहे नाही, म्हणून नाही, भेटत अरे, नाही? नाही, तसं नाही, तसं नाही. नाही म्हणलंय तू आता, तसं काय विषय नाही. अरे मला तेच म्हणायचं होतं, पण आता काय हा, डायरेक्ट म्हणू शकत नाही. म्हणून कळालं, मी म्हटलं घेतलं की मी. तू मला असं वाटतं की तू जर एखाद्या पोरीवर मनापासून प्रेम केलंस तर ती पोरगी तुला भेटतेच. थापा मारते. अरे खरंच. नाही होत असं. अरे यार खरं सांगतो तुला, तू मनापासून तू शाहरुखचा फॅन आहेस का? हो केलंय. शाहरुखचा फॅन आहेस का? मग तू बघ, पलट तुला कळतं ना, ती जर पलटली तर मजा आहे लाईफ मध्ये भावा. लक्षात घे तू. हे पिक्चर मध्ये असं शिकवतात अरे ते नाही असलं काहीतरी. बाबा. आणि अरे झाले पलट बिलट म्हणून. मॅनिफेस्टेशन चालू कर ना तुझं. तू हे एक नवीन फॅड आले मॅनिफेस्टेशन. तू वेगळं करतोयस. हा शब्द तू वेगळं करतो ना. ते वेगळं आहे. ते बंद कर. या पहिल्या अक्षरापासून चालू ते बंद कर आणि हे चालू कर. त्याच्यामुळे थोडं तुझं फोकस राहील. आणि मला असं वाटतं की आपण ज्या गोष्टीच्या मागे लागतो ती गोष्ट आपल्याला लांब जाते. सो आपण आपल्या कामावर फोकस करावा. त्या गोष्टी आपल्याकडे येतात. हे लक्षात ठेव. ही स्ट्रॅटेजी आहे. ही माझी स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही झालं का तसं? म्हणजे भावा लग्न 2 वर्ष झाले. 2 वर्ष आता भाई सक्सेसफुली. माझ्या सिनेमाचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का? माझं प्रत्येक सिनेमा बघशील ना तू, तर भेंडी मला कधी हिरोईन भेटलीच नाही. टाइमपास, डार्लिंग, टाकाटक कधीच नाही रे. सगळीकडे फ्रेंड झोन झालोय मी. पण ते पिक्चर पण असे होते ना की ते तुलाच का मिळत होते असे पिक्चर? म्हणजे माहित नाही रे. ते इनबिल्टच तसं होतं का? काय माहिती? कदाचित हिरोईन त्याच्यामुळेच नाही म्हणत असतील, हा Actually, नको. मला असं वाटतं की कॉलेज लेवलला माझा जो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग होता की साधारण आपल्याला माहित असायचं की ही मुलगी आपल्याला नाहीच, आपल्यासाठी नाहीच. त्याच्यामुळे मी काय केलं, आपल्या कामावर फोकस केला. बर. माझ्या नाटकावर फोकस केला, माझ्या एकांकिकांवर फोकस केला, माझ्या कॅरेक्टर्सवर फोकस केला. आणि मग त्या कॅरेक्टर्स थ्रू हेच कॅरेक्टर मिळालं. हेच म्हणजे कॅरेक्टर. तुझं कॅरेक्टर तेच होते का पहिल्यापासून? हा म्हणजे असं म्हण की 80% मी तसा नव्हतो, 20% मी तसा होतो. कारण उलट होतं माझं असं होतं की दगडू, बालक पालक हे जे कॅरेक्टर्स आहेत ना, ते माझ्या आजूबाजूला खूप होते. त्याच्यामुळे स्वतःला कसं कव्हर नाही करून खरंच भावा, खरंच मी खरंच सांगतो. म्हणजे मी त्या मेंटॅलिटीमध्ये वाढल्यामुळे मला कदाचित ते आपोआप मी ते ऑब्झर्व करून, म्हणजे त्यावेळी काय असं पण नव्हता माझं झोन. आता असतं ना ऍक्टरचं की मी खूप ऑब्झर्व केलं आणि मी असं कॅरेक्टरचा अभ्यास केला, मग मी विचार केला की तो कसा विचार करत असेल वगैरे. तसं काही माझं नव्हतं. माझं असं होतं की आजूबाजूला जी पोरं आहेत आपल्या, तसं वागायचं, तसं राहायचं आणि तसं आपण परफॉर्म करायचं. सो ते मला असं वाटतं की तू जे म्हणालास ना की अरे भावा मी तुला रिलेट केलं, मला असं वाटलं की मी तोच आहे, तर मी ते करायचा प्रयत्न करत होतो, ती मुलं. सो मला असं वाटलं की, आणि काय होतं बघ कसं आहे, आता आपण अशी दिसणारी पोरं त्याच्यामुळे आपल्याला साधारण गोऱ्या पोरीच आवडतात ऑब्व्हियसली. तर बेसिक हाच आपला इथे प्रॉब्लेम असतो की आपल्याला गोऱ्या पोरीच आवडतात. आणि आपल्याला मनातल्या मनात हे माहित असतं की भाई कुछ होने नहीं वाला है, काही होणार नाही. मग आपण काय करतो, आपण थोडं लाऊड करतो. बरोबर. की म्हणजे जसा दगडू करायचा संपदा. अरे म्हणजे बालक पालक मध्ये सांडपाडा लिहिलेला आहे, किंवा दगडू तिच्या कॉलेजमध्ये जाऊन अरे भाई अरे हम गरीब हुए तो क्या हुए वगैरे. तर ती लाऊडगिरी जी आहे ना, ती मी सगळी माझ्या नाटकामध्ये आणली. बर. मी माझ्या सगळ्या कामामध्ये आणली की भाई मी इथे परफॉर्म करून दाखवेन आणि मला कोणीतरी मला हो म्हणेल. मग झालं का तसं ते कंक्लुजन वरती येताना? हा म्हणजे किती
किती नाही रे, किती नाही. मी माहिती लग्न झाले पण नाही नाही मला वहिनी हे पॉडकास्ट साठी असं काही नव्हतं. नाही 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 नाही, माझं खरंच प्रामाणिकपणे सांगतो, तू भेट मला नंतर. मी प्रामाणिकपणे सांगतो की माझं असं काही प्रकरण वगैरे कधी लाऊड कोणासाठी होतं? लावून, अरे मला असं वाटायचं की असं लोकांनी बघावं, लोकांनी करावं, पण काहीच झालं नाही. वहिनी कव्हर करायचा प्रयत्न करतोय पण होत नाही. नाही नाही, पण खरंच मी खूप प्रयत्न केले, पण त्यावेळी काहीच नाही सेम ना. आता म्हणजे एक तुला मी विचारू शकतो असा प्रश्न आहे की साधारण आपली हाईट जरा सेमच आहे, सेमच आहे. हो. त्याच्यामुळे पहिला ड्रॉबॅक तर तिथंच येतो. कलरचा ठीक आहे 19-20 ठीक चा आहे, आहे. माझा जास्त काळ आहे, पण ठीक आहे, मी मेकअप केला. हा मग तेच बोलला, पहिला तेच बोलला. मॉइश्चरायझर मी लावलंय. तर मग मनात कधी असं वाटलं नाही की अरे ही भारी आहे, ही छान आहे, गोरी आहे वगैरे दिसायला, पण आपल्यात ह्या कमी आपल्याला माहिती असतात, मग तरी पण तो मनात जिद्द ठेवून ती कसं तो टार्गेट सफल करायचा? असे खूप लोक आहेत आपल्यासारखे ज्यांना असं स्वतः बाबतीत थोडेसे इनसिक्युअर असतात की अरे हे आहे. Complex असतं त्यांना. हा, मग तू ह्याच्यावरती ओव्हरकम करून तू कसं तुझा टार्गेट अचीव्ह केला? मी ना, म्हणजे मला असं वाटतं की ऑन सिरियस नोट, म्हणजे मी याचं कॉमेडी उत्तर देणार नाही. मला असं वाटतं की या गोष्टीला, म्हणजे आता जे सोशल मीडियावर चाललेलं आहे, रील्स बनवणं किंवा हे करणं, ही चांगलीच गोष्ट आहे, नो डाऊट. ह्याच्यातनं लोकांना जास्त ऊर्जा मिळते, लोक एक्सप्लोअर करतायत जास्त. पण आमच्या काळी एकांकिका होती, आमच्या काळी नाटक होतं, आणि आता एकांकिका आणि नाटकाला थोडंसं दुय्यम स्थान दिलं जातं. लोक पटकन त्यांना फेमस व्हायचंय पटकन. सो आमच्यासारख्या मुलांसाठी, म्हणजे जे आपल्यासारख्या मुलांसाठी ज्यांची हाईट कमी आहे, रंग असा आहे, दिसायला सोसो आहेत, पण प्रत्येक घरातले वाटू शकतात असे आहेत, हा, तर ती जी मुलं आहेत त्यांना नाटकांनी उभं केलं, एकांकिकेने उभं केलं. आम्हाला, मी तुला लिटरली सांगतो, मी बॅकस्टेज कोण करणार असं म्हटलं का माझा हात पहिला वर असायचा. पण मला अत्यंत स्टेज फिअर होतं, मला अजूनही आहे. मला भीती वाटते स्टेजवर जायची, मला घाम येतो, मला असं होतं की अरे बापरे, आता काय करणार, ते काय करणार, ते काय करणार. पण त्याच्यात एक स्ट्रॅटेजी मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही तुमच्या कामावर फोकस करा. तुम्ही काय करताय याच्यावर जर तुम्ही फोकस केलात तर लोक काय बोलतील ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवत नाही. बरोबर. सो हे मला नाटकाने शिकवलं, हे मला एकांकिकेने शिकवलं की तू तुझं, म्हणजे मी अजूनही टेकच्या आधी मी माझं कॅरेक्टर आहे असं मी बोलतो मनातल्या मनात. मी अजूनही अंगिकम म्हणतो. मी अजूनही त्या रूट, म्हणजे मला असं वाटतं की अजूनही मी त्या विंगेत उभा आहे एकांकिकेत, आणि मी जाईन तेव्हा मी विशू म्हणून जाईन, मी जाईन तेव्हा टेक द्यायला मी दगडू म्हणून जाईन, किंवा मी ते कॅरेक्टर म्हणून जाईन. सो ते कॅरेक्टर तुमच्या मनात असणं हे फार गरजेचं आहे, आणि ते करत आहे हे. म्हणजे काय होतं ना, मी जर प्रथमेश म्हणून स्टेजवर गेलो ना तर माझी कदाचित फाटेल. बरोबर. माझा सोल, अरे बापरे आता मी काय बोलू, मी काय करू, आता मला लोक काय जज करतील का, आता मी एवढं काम केलेलं, मी चुकलो तर काय होईल वगैरे वगैरे असं मला वाटू शकतं. पण मी एक कॅरेक्टर म्हणून जर गेलो तर त्या कॅरेक्टरचं काम काय, त्या थॉट मध्ये राहणं. बरोबर. सो मी ते केलं तर मला हे सगळे विचार येणार नाहीत. मग मला हे नकोय की मला कोण बघायला आलंय, मग त्यावेळी कॉम्पिटिशनला जज कोण आहे, मला तो विचार नाही करायचा. कॅरेक्टर मध्ये घुसायचं, कॅरेक्टर मध्ये राहायचं. म्हणजे घुसायचं, मला माहित नाही आता घुसतात कसं, मी काय एवढा मोठा नट नाही, पण मला असं वाटतं की त्या प्रोसेस मध्ये राहणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ती प्रोसेस जी आहे ना, तुम्हाला जर इथून तिथे चालत जायचंय तर चालत जा ना, त्याच्यात कशाला अजून काहीतरी करताय. तर ती एक प्रोसेस मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला लांब घेऊन जाते. मला लोक काळ्या म्हणायचे, मला लोक बुटक्या म्हणायचे, मला लोक पोंग्या म्हणायचे, सगळं म्हणायचे, पण मी त्या गोष्टींना फन वेने घेतलं. मी म्हटलं की हे मला बोलतात ना, तुम्ही बोला, पण मी ह्याच्यातनं कसा बाहेर पडेल. तर माझी एकांकिका, माझं नाटक, माझं कॅरेक्टर. बरोबर. सो म्हणून मला असं वाटतं की रील्स जे करतात किंवा ज्यांना असं वाटतं की आपण फिल्म्समध्ये दिसावं, त्यांनी एकदा तरी नाटक करावं, एकदा तरी एकांकिका करावी, ज्याच्याने तुम्ही काय आहात, तुम्ही कसे लोकांसमोर दिसता आहात, हे तुम्हाला जास्त एक्सप्लोअर करता येतं. बरोबर. पण माझा प्रश्न आहे ना वेगळा होता. फिरवला. म्हणजे आता मी डायरेक्ट विचारतो मुलींकडे जायचं. हा एक्झॅक्टली, की आपण इन्सिक्युअर आहे की आपण नाहीये तेवढी हाईट, आपण रंगाने काय, लोक काय म्हणतात, बुटक्या म्हणतात, पोंगे बिंग्या म्हणतात, तरी पण मुली कशा पाठवायच्या आणि ते हो कसं म्हणतील ह्याचं जरा सूत्र सांग. एक्झॅक्टली, कारण की लोकांना तुझ्याकडून ते ऐकायचं. एकांकिका वगैरे करतीलच, तू सांगितलं. नाही, तुम्ही लाईफ बद्दल सिरियस राहिले, हा पॉडकास्ट साठी मजा येईल तुम्हाला. त्या दादाचं लग्न झालंय त्याच्यामुळे त्याने टिप्स आता घेतले पाहिजे. नाही, मला असं वाटतं की तुम्ही बघा, तुम्ही एकतर मागे लागा, एक
पहिली गोष्ट मागे लागा, हम्म. खूप फॉलोअप्स घ्या. ओके फॉलोअप्स घ्या म्हणजे मागे लागणं आणि फॉलोअप्स घेणं याच्यात फरक आहे. म्हणजे जरा डिफरन्स जसं म्हणजे मागे लागणं म्हणजे काय, तुम्ही सतत ती कुठे जाते हे बघणं, आणि फॉलोअप्स घेणं म्हणजे काय, जेवलीस का, हे केलंस का, बरं अरे का नाही जेवलीस, असं का करतेस, उगाच सिरियस व्हायचं की अरे बापरे, अरे 2-3 वाजले मग जेव ना, असं काय करतेस. मी पण नाही जेवणार तू नाही जेवली तर. मी बरं आपलं झालेलं असतं 12 वाजता कारण आपण उठतो 11 वाजता, त्याच्यामुळे 12 वाजता आपला ब्रंच झालेला असतो दोन्ही म्हणून. पण मी पण नाही जेवणार, आपला 4 वाजता असतो लंच, आपल्याला माहिती आहे. पण असं फॉलोअप्स घेत राहायचे ओके. आणि दाखवायचं असं की भाई खूप आपण, म्हणजे मी घेतलेली आहे क्षितिजाची काळजी, बायकोची माझ्या, पण नाही, तुम्ही नाही, हे कॅमेरासाठी वहिनी 2 मिनिटं स्टार्टअप म्हणून तुम्हाला असं सांगते की तुम्ही असं खूप फॉलोअप्स घ्या की ओके. ती काय करते, कुठे जाते, तिला काय आवडतं, कसं वाटतं, कुठे तिला आवडतं जायला आणि कुठे आवडत नाही, ओके आणि जिथे आवडत नाही तिकडे जर तुम्ही तिला घेऊन गेलात सक्सेसफुली जिंकलो. तर भाई हार्ड विषय आहे. जर तिला जिकडे जिकडे आता समज तिला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा एखादी ठिकाण आवडत नाही आणि तुम्ही तिकडे तिला घेऊन गेलात आणि तिला तर आवडलं, वा भाई मग तू जिंकलास. मग तू काय होतं, ठिकाण महत्वाचं राहत नाही त्यावेळी तू महत्वाचा होतोस, आई का बोललाय दादा. है ना. पण आता ह्या सगळ्यामध्ये आहे ना, फॉलोअप घेण्याच्या मध्ये आणि पाठलाग जे मागं लागण्याच्या मध्ये इग्नोर लय होतात मुलं, म्हणजे लोक लय इग्नोर केलं जातं आपल्याला. बघा. त्यावेळेस स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवून मोटिवेट कसं करायचं. एकतर तू लक्षात घे, मुलगा म्हणून जेव्हा तू जन्माला येतोस तर तू सेल्फ रिस्पेक्ट विसरून जायचं असतं, ही पहिली गोष्ट असते. बरोबर. आपल्याला घरी कोणी रिस्पेक्ट दिली आहे का, अजून घरी आयुष्यात कोणी आपला रिस्पेक्ट दिला, आईने बाबांनी कधी रिस्पेक्ट दिले, नाही कोणीच नाही, बाजूवाल्यांनी नाही कोणीच नाही, कधीच कोणी आपला रिस्पेक्ट देत नाही. आणि सेल्फ रिस्पेक्ट फक्त मुलींच्या बाबतीत विसरूनच जायचा. खरे. सेल्फ रिस्पेक्ट हा प्रकार मुलांसाठी नाही, मी आणि या बाबतीत तर स्पेशली नाही. नाहीच. हा, त्याच्यामुळे ही गोष्ट मुलींच्या साईडने जेवढं तुम्हाला हडतोड करण्यात येतं तेवढं जास्त प्रेम वाढण्याचे चान्सेस असतात. वा. लक्षात म्हणजे घ्या. हडतूड झालं तरी तुम्ही सोडू नका, सोडू नका, तुम्ही अजून हडतूड सहन सहन करा. आणि हडतूड करत राहणार. एक अजून मग काय असतं, आपल्याला जी गोष्ट आवडत असते किंवा जी व्यक्ती आवडत असते त्याला आपण जास्त रोस्ट करतो. बरोबर. असंच घ्यायचं ना, मग मुली पण आपल्याला रोस्ट करतात, असं घ्यायचं. वाह. बी पॉझिटिव्ह खरे. आणि ऐकत राहायचं. हा बघ, आपल्याला आईने शिव्या घातलेल्या आहेत, बाबांनी लय मारलेलं आहे, कुत्र्यासारखं मारलेलं आहे, त्यामुळे आपण असं झालेलो आहोत. बरोबर. आता मुलींकडनं काय अपेक्षा ठेवायच्यात. खरे. बरं, लग्न झाल्यानंतर पण तेच होणार आहे, म्हणजे माझ्या बरोबर तसं करत मी नाही, काय बोलत नाही. म्हणजे माझ्याबरोबर तशी काही क्षितिजा करत नाही, पण जाऊ दे आता सोडा. पण जाऊ दे, ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, फक्त सोडू नका. सोडू नका, प्रयत्न चालू ठेवा. बरोबर. दादा तुला असं जे आपल्यातली मुलं असतात त्यांच्या मागे खूप मुली लागलेल्या असतात आणि ते भाव खातात, म्हणजे ज्यांची पर्सनॅलिटी छान आहे आणि आपण बघतो की ह्याच्या मागे एवढे लागले, तो आहे पण तसा, आणि मग तुला जेलच फील व्हायचं अशा मुलांच्या ह्याच्यात, जो तुझा मित्रच असतो जेलच आणि नाही, मुली त्यांच्या मागे मला लागले. वाईट वाटायचं की आपल्या बाबतीत का नाही असं होतंय, हे मला फार वाटायचं. पण मग तो आता हिरो वगैरे झालाय, ते बदलला. नाही, आपलं दिसणं तसंच आहे ना भावा, अजून ते काय फार तोच विषय झालाय. मला मला वाटलं युट्यूबर होऊन काहीतरी काय तेच होतं ना, सक्सेस हिरो होऊन पण नाही होत. नाही नाही, हिरो होऊन काय नाही होत रे, आपलं दिसणंच तसं आहे ना, काय करायचं आता त्याला. मग तू हिरो कसं काय झाला पण तरी. नाही मला तो असं म्हणजे कॅरेक्टर मध्ये तू प्रोसेस मध्ये गेलं ते, पण तरी पण एक असं हिरो म्हणलं की कसं पर्सनॅलिटी वगैरे वगैरे असं नाही असतं मला ते. पण आता हा प्रश्न तुला असं विचार ना आला हिरो आपण. नाही रे, मला तर कधी असा विचार नाही आला. मला, मी ते म्हणलं ना की मी त्या झोनला होतो की मला मिळालेलं काम मी करणार चांगलं. आणि मला तर तुला खोटं वाटेल, रवी जाधवांनी मला जेव्हा कास्ट केलं टाइमपास मध्ये, माझा मित्र होता एक अनिकेत, जसं तू फ्रेंड्स आपल्या आयुष्यात किती महत्वाचे असतात. माझा एक मित्र होता अनिकेत, जो तो अजूनही आहे माझा मित्र. त्याच्या घरी ना आम्ही असे टाइमपास, एक मित्राचं घर असतं माहिती आहे, ते खाली असतं, बरोबर, तिथे जाऊन आपण सगळे लोळत असतो. त्याच्याकडे बिनबॅग होती त्या काळात, आम्ही बिनबॅग वर बसायचो. विचार कर, त्या काळात बिनबॅग होती त्याच्याकडे. मोठा होता तो. अरे मोठा म्हणजे लय मोठा. तर त्या काळात तो, आम्ही असंच बसलो होतो रे, टाइमपास करत होतो. काही वेळी आम्ही टाइमपासच करत होतो. तर तो ना असं मस्करीत बालक पालक तेव्हा आला होता, आणि मी मला होतं की बालक पालक नंतर आपल्याला चांगले चांगले कॅरेक्टर्स येतील, कॉमेडी कॅरेक्टर्स येतील, आपण ते करायचे आणि आपण
पुढे बघूया काय होतंय वगैरे वगैरे. आणि असं बसलो, एकांकिका वगैरे चालूच होती आणि ते बसलोय टाइमपास करतोय आणि तो म्हटला की अरे तुला आणि त्या शाळामधली जी हिरोईन आहे ना केतकी, तिला घेऊन एक पिक्चर झाला पाहिजे भावा, असं बोलला तो. हा का, मी वेगवेगळे शब्द त्याला बोललो, ते आता बोलू शकत नाही कॅमेराजवळ की आता गप्प बस, नाही तर आता तुझं घर आहे एकतर काय बोलू शकत नाही तुला. मग झालं असं की तो असं बोलला, म्हणला ठीक आहे चल. आणि भाई 2 महिन्यानंतर रवी जाधवांचा फोन आला मला की असं असं फिल्म आहे, तू ये रिडिंगला. आणि मला काय त्यांनी सांगितलं नाही. आता मला वाटलं छोटासा रोल असेल, आपण करू. आणि आम्ही चिनार महेश म्हणून आमचे म्युझिक डिरेक्टर आहेत, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही बसलो होतो. केतकी माटेगावकर माझ्या समोर बसली होती रिडिंगला. भाई मी टाइमपास अर्धी ऐकलीच नाही. मी असं होतं, नाही मी केतकीला बघत नव्हतो, मी असं करत होतो की मी विचार करत होतो की मी हे रीडिंग संपल्यावर मी त्या मित्राला फोन करेन आणि त्याला सांगेन की भाई तू बोललेलं खरं होतंय. आणि माझं असं आलं काय होतंय माझ्या लाईफ मध्ये. आणि तो माझा अत्यंत जवळचा मित्र आहे, म्हणजे एकदम चड्डी यार आहे वगैरे. तर आणि बघ त्याच्यानंतर काय माझं लाईफच बदललं. मी हिरो म्हणून लोकांसमोर प्रेझेंट झालो. त्यावेळी मला माहित पण नव्हतं हिरो काय असतं, हिरो बनणं म्हणजे काय असतं. आणि मला सांगायला आवडेल की अशी बरीच मुलं आहेत जी गावात ना मुंबईत आली आहेत फक्त टाइमपास बघून, पुण्यात आली आहेत त्यांचं करिअर करायला या फील्डमध्ये फक्त टाइमपास बघून, की ये लड़के का अगर करियर इसमें हो सकता है तो हमारा भी हो सकता है. हे मीच हेच बोलणार होतो की तुला बघून असं वाटलं की अरे मी पण करू शकतो ना. पण त्यावेळी मला हिरो नव्हतं बनायचं. तुला केतकी सोबत ऍक्टिंग करायची होती. मला माझं काम करायचं होतं. तेच मला माझं काम करायचं होतं. मला असं होतं की तू तुझ्या कामासाठी प्रामाणिक राहा. ते जर तू राहिलास तरच तुला पुढचं रिझल्ट. आणि रिझल्ट त्यावेळी माहित काय असतं रे, आपल्याला भेंडी जे मिळालं ते काम चांगलं करा, बस पुढचं पुढे नंतर बघू. आपला तो तुला तर फक्त स्क्रीन शेअर करायची होती केतकी सोबत. ह्याचं केतकी तुला नंबर पाठवतो. एक्झॅक्टली तेच बोलणार होतो की नंबर पाठवतो तिथं तुझा टर्निंग पॉईंट झाला. मला पण आयुष्यात हा टर्निंग पॉईंट हवाय. ऐक तरी मी तुला नंबर पाठवतो तिच्या बाबांचा, तू तिच्याशी बोलून घे. बाबांचा कशाला, मग तिचा थोडी पाठवणार. मग पॉडकास्टला तिच्यासोबतच करू ना. पॉडकास्टला पण तुला तू सांगशीलच ना की चांगला मुलगा आहे, पॉडकास्ट चांगला करतो काय असं एकदम. मी काय सांगितलं हे मी सांगू शकत नाही. इथं चुकतात मैत्र. इथं विषय होतो, रेफरन्सेस मिळत नाही चांगले. नाही मी नक्की तुला नंबर पाठवतो तिच्या बाबांचा. तू नक्की तुझा सेपरेट म्हणजे तो पॉडकास्ट झाला, मी तसा सेपरेट फोटो पूर्ण प्रमोशन. अरे थँक्यू सो पाया पडूनच पॉडकास्ट चालू करणार. तो पॉडकास्ट फक्त तेवढं सेटिंग लावून दे, बाकी काय नाही. मला वाटलं माझा पॉडकास्ट घ्यायला आलास तू. हरकत नाही. नाही घेतो, तुझं तर घ्यायचंच आहे मध्ये मध्ये, पण आपण टर्निंग पॉईंट पाहिजे ना आयुष्यात. तुझं काय समज झालं मग तसं तू खूप मोठा टर्निंग पॉईंट होईल म्हणजे तुझ्या आयुष्यातला. बापरे खूपच मोठा. ती सिंगल पण नाही ना. सिंगल नाही म्हणजे सिंगल आहे ती. तुझ्यासाठी ती सिंगलच आहे नेहमी. तिचं लग्न झालं तरी तुझ्यासाठी ती सिंगलच आहे. कशा मुलांचे विचार जुळतात. वहिनी नाही वहिनी असं काही नाहीये. वहिनी बोलला बघा, म्हणजे वहिनी तुझ्या वतीने म्हणलं. वहिनी जरा फंबल व्हायला लागला. हो पण काय म्हणतात त्याला, आता तू बीपी वगैरे तुझे पिक्चर असे एकट्यात पाहू शकत नाही. असं काही नाही. बालक पालक खूपच छान सिनेमा होता, तो एकट्यात पाहू शकतो. टाकाटक नाही पाहू शकत. त्याचं नाव सांगणं घरी अवघड होतं. बालक पालक पाह ना. बीपी कशाला सांगतोस. हाईप झालते. आम्ही सगळे मित्र माझ्याच घरी, ते माझं घर होतं की ज्यात माझे मम्मी पप्पा शाळेत जायचे, घरी कोणी नसायचं, मग सगळे तिथं कलेक्टिव्हली तो पिक्चर पाहायला गेला. तो इश्यू होतास. हा ते त्याच्या कॅरेक्टर आपलं मेंटेन करतच आलोय ना पहिल्यापासून की हा म्हणजे थोडंसं लाऊड कॅरेक्टर पाहिजे. तेच म्हणून तर नाव ठेवलं ना ऑड इंजिनियर. नाव भारी ठेवलं, काहीतरी वेगळं करेक्ट नाव ठेवलं. तर ते पिक्चर पाहता येत नाही, तो विषय राहिला बाजूला. पण शिकायला मिळालं म्हणजे हे काहीतरी असं युनिक मेसेज दिला होता तुझ्यातून. नाही तेच आहे ना, मला असं वाटतं की तोच प्लस पॉईंट होता त्या काळाचा. हा की त्या सिनेमांना त्या प्रकारचं ऑडियन्स मला रिसीव्ह करणार. म्हणजे मला टाकाटक पण तू बघशील तर तशा खूप शिव्या पडतात टाकाटक जॉनरला. आणि पण त्या प्रकारचा जॉनर सिनेमात आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्या प्रकारचा सिनेमा बघायला ऑडियन्स येतो हे आपण मान्य केलं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे करतो, त्याच्यातला एक जॉनर आहे
मला असं वाटतं. म्हणजे टकाटक आणि बालक पालक खूप वेगळे सिनेमे आहेत, पण टकाटकला मी स्वतः बघितलेलं आहे भाई. म्हणजे मी खोटं नाही सांगितलं, 65 वर्षाचं कपल आलं होतं टकाटक बघायला आणि ते ती फिल्म एन्जॉय करत होतं, एन्जॉय. सो मला असं झालं की आपण आम्ही आम्ही जेव्हा फिल्म टार्गेट करत होतो तेव्हा यूथला टार्गेट करत होतो. आम्ही असं होतं की यूथ येतील, टकाटक बघतील, एन्जॉय करतील, जो मेसेज द्यायचा होता त्या सिनेमातनं ते घेतील, कदाचित ते अप्लाय पण करतील. बरोबर. पण असं ऑडियन्स येईल 65 वर्षातलं आणि असं एन्जॉय करेल. आणि काय होतं ना, मला म्हणजे माझ्या सिनेमांचं मला कौतुक का वाटतं, कारण लोक ना पर्सनली खूप रिलेट करतात. हम्म. म्हणजे टाइमपास बद्दल तर खूप स्टोरीज आहेत, पण टकाटक नंतर मला एक फोन आला. टकाटकमध्ये 2 स्टोरीज होत्या ज्या मुलींच्या पॉईंट ऑफ व्ह्यू होता. एक अशी होती की एक मुलगी 16-17 वर्षात प्रेग्नंट होते आणि तिच्यावर मी फ्रेंड झोन झालेला पोरगा लाईन मारत असतो. आणि दुसरी अशी होती की तिला एक पॉर्न एडिक्ट मुलाबरोबर ती लग्न करते. बरोबर. सो एका मुलीने मला फोन केला, ती ढासाढासा रडत होती. तिने मला सांगितलं की तुझ्यासारखा मित्र माझ्या आयुष्यात होता. आता तिच्या आयुष्यात काय झालं मला माहित नाही, पण तो जो गणेश बाबूराव ठोके उर्फ ठोक्या असं त्याचं नाव होतं फिल्ममध्ये टकाटकमध्ये. आता हे फनी आहे, पण तिच्या आयुष्यात जो गणेश आला होता, तिने मला जे जे सांगितलं ते मी आता सांगू शकत नाही, पण ती म्हणाली त्याने मला ब्लाइंडली सपोर्ट केला प्रथमेश, ब्लाइंडली. सो ते जे म्हणतो ना मी मागे लागणं, फॉलोअप करणं, तर तुम्ही असे पॉझिटिव्हली पण फॉलो करू शकता. बरोबर. की एक मुलगी, गणेश नावाचा जो मुलगा होता गणेश बाबूराव ठोके, त्याला जेव्हा कळतं की आपली गर्लफ्रेंड कोणाकडनं तरी प्रेग्नंट राहिली आहे, तो 5 सेकंदात तिला सपोर्ट करतो. 5 सेकंदात तू करशील, दम आहे तुझ्यात, करून दाखव. नाहीच करू शकत. ती त्याला डायरेक्ट डॉक्टरकडे घेऊन जाते आणि त्याला कळत नाही आता काय. तो सांगतो की हा मी केलंय. ही ताकद होती टकाटकची. सो ही पण मैत्री दिसली त्यात. ही पण मैत्री दिसते ना की आणि भाई असे पण असतात असे पण असतात ना की ह्या लेवलला प्रेम करणारे. आणि असंच असलं पाहिजे. खरे. असंच असलं पाहिजे. मला म्हणजे मी तरी मी जसं म्हणतो की मी खूप मोठा शाहरुखचा फॅन आहे. प्रेमाबाबतीत मी खूप असा हे आहे की मला थोडासा असं आहे की बाबा मेरे को ओल्ड स्कूल ही पसंद आहे. मला असं ते फारच सिच्युएशनशिप आणि हे आणि त्या आणि मला ते आवडत नाही. मला असं वाटतं की तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला 100% द्या. म्हणजे वाहून घेणं जे असतं ना, म्हणजे तिचं म्हणजे तिचा दुसऱ्यांसोबत जरी सेक्स झाला असेल तरी पण तुमची ती धमक पाहिजे की तरी तुम्ही एक्सेप्ट करू शकता. सपोर्ट केला पाहिजे ना. बघ काय आहे, तू तू एक्सेप्ट कर किंवा नको करू, तुझं प्रेम काय आहे, प्रेम तर राहणारच आहे. तुझं ज्या पोरीवर प्रेम आहे ते तर आयुष्यभर राहणार आहे, तू काही कर. पण मला असं वाटतं की तू जेव्हा या स्टेजला तिला सपोर्ट करतोस तेव्हा तू फ्रेंड म्हणून पुढे येतोस की भाई बॉस माझ्या मैत्रिणीबरोबर असं झालंय. आणि ती ती आता काय स्टेजला असेल. जेव्हा तुम्ही मला असं वाटतं की फक्त पोरींबद्दल नाही, मुलांबद्दल पण जेव्हा तुम्ही समोरच्याचा विचार करायला लागता ना, प्रेम भावना तिकडे सुरू होते. आणि ते खरं प्रेम म्हणजे खरंय. मग तू मित्रांबद्दल पण तू विचार करशील ना, जेव्हा तुला असं वाटतं की आपण ना इथे जाऊया, चल ना आपण गोवा जाते, गोवा मस्त. नको रे, मग ते ना त्याला नाही आवडणार रे, तो पित नाही ना, मग तो काय करणार. हा जेव्हा विचारतो तिकडे प्रेम सुरू होतं. ये चाहिए, हे खरं आहे. नाही तर मग काय, तू तुझं घर मी माझं घर, मग काय फायदा त्याला. प्रेम इथून सुरू होतं की तुम्ही दुसऱ्यांबद्दल जेव्हा आणि तुमचे मला असं वाटतं की त्याचा एक ॲडव्हान्टेज आईबाबांवर खूप आहे. तुमचे आईबाबा जसं की तुमचे आईबाबा तुमच्यावर काय संस्कार करतात, हा तुमचे आईबाबा इतरांसाठी काय करतात. जसे माझे आईबाबा आजही काम करतात. आजही माझे बाबा काही दिवस मी जेव्हा सुपरस्टार झालो असं वाटायला लागलं लोकांनाच, तेव्हा माझे बाबा एका ऑफिसमध्ये चाय कॉफी देत होते. ते काम करत होते. ते सायकलने 45 मिनिट्स रोज सायकलने 45 मिनिट्स जायचे, तिकडे काम करायचे, 45 मिनिट्स सायकलने परत यायचे. कशासाठी. मला काम करायचंय ते. कशाला. तू झालास ना, तू तुझं कर, मी माझं. हे संस्कार जेव्हा तुमच्यावर होतात ना, तेव्हा तुम्ही माणूस म्हणून खूप, मला असं वाटतं की तुम्ही खूप मोठे होता. नाही, ह्याच्यावर मला आठवलं की आता मी पण आता हे यूट्यूब करतो, कंपनी वगैरे आहे, टीम वगैरे आहे, सगळं व्यवस्थित सुरू आहे. पण आई अजून पण ना शाळेतून येताना
रिक्षाला 30 रुपये जाते म्हणून चालत येणार. मग किती सांगू दे आपण की तू रिक्षा 50 जाऊ दे, आपण चहाला 30 रुपये सहज जातात. आणि 30 रुपयाचा पण एवढा विचार केला तर मग हे काहीतरी वेगळे आहे. आणि ह्याच्यावरूनच ते ग्राउंडेड, म्हणजे तुझ्यासोबत बोलताना पण तो फील येतं की हा तो एक कम्फर्ट झोन पण मिळतं की ते झिरो महत्वाचं पासून आहे. हा म्हणजे स्ट्रगल करत मोठं होण्यात काय जे असतं मग तुम्ही ते जेव्हा असं प्रत्येकाला. बघता ना, म्हणजे मी एक फार छोटा किस्सा आहे, मी फार विषयांतर होत आहे पण तुला तो आवडेल. माझ्या घरी ना, म्हणजे मला असं वाटतं की मुलगा केव्हा मॅच्युअर होतो. मला एक फार छान उदाहरण सुचलं होतं की मी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलंय की आज ना भाजी केलेली असते. समज आता मेथीची भाजी केली, जी मला खूप आवडते मेथीची भाजी, आईने केली की मला फार आवडायचं. तर ती ना अशी आई काय करते, हे घे बाळा, 2 चमचे तुला, पप्पांना 1, परत भावाला 2, तिला एवढूसच. तेव्हा आपल्याला जेव्हा कळतं ना की आईने थोडं कमी घेतलंय, माझ्यातलं घेत, तेव्हा मुलगा मॅच्युअर झालेला असतो. ते माझा मित्र आहे एक 2 त्यांनी एक कालच कविता लिहिली होती की कवितासारखं एक हे होतं की देवाकडे जर आपल्या घरच्यांसाठी सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर काय मागायचं असेल ना, सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल, तर फक्त देवाला एवढं सांगायचं की आईच्या इच्छा पूर्ण कर. सगळं होणार. कारण ती स्वतःला सोडून सगळ्यांना मागते. खरं आहे. आणि तू जे स्टोरी सांगत होता त्याच्याहून एक असं कळतं की म्हणजे तुझं फॅमिली बॅकग्राऊंड पण एक सर्वसामान्य लोकांसारखंच, एक मिडल क्लास वगैरे. ह्यातून एवढं मोठं सेलिब्रिटी होणं किंवा सुपरस्टार होणं, म्हणजे अजय देवगण सोबत काम करायला मिळणं, परत भुवन बाम सोबत, आणि मराठी तर आहेतच. काय फील होतं रे? कसं वाटतं जेव्हा तू रात्री झोपतोस तेव्हा? काय मनात भावना असतात? नाही, रात्री झोपतो तेव्हा वेगळंच वाटत असतं. रात्री झोपतो तेव्हा असं वाटत असतं की भावा नेक्स्ट काय चांगलं करू शकतो, हीच भावना असते. दुसरा प्रश्न असा की अजय देवगण सोबत काम करणं, भुवन बाम सोबत काम करणं किंवा इतर तब्बू आणि हे सगळ्या गोष्टी, तर मी ना, माझी तीच प्रोसेस आहे अरे, की मी हा नाही विचार करते मी अजय देवगण सोबत काम करतोय. मी कदाचित सेटवर जाताना खुश असेल की मी अजय देवगण सोबत काम करतोय, मला भुवन बाम सोबत काम करायचंय, मी टेक झाल्यानंतर खुश असेल. पण मी टेकच्या वेळी हा नाही विचार करत की मी आता अजय देवगण, जसं तू माझा पॉडकास्ट घेतोयस किंवा कुणाचा मोठ्या सेलिब्रिटीचा, आता मी काय ठीक आहे, पण अजून कुठला जर मोठ्या सेलिब्रिटीचा तू पॉडकास्ट घेतलास तर तू हा नाही विचार करणार की अरे बापरे मी याचा पॉडकास्ट घेतो, हे कर. तू काय करणार, तुझे प्रश्न आणि तू कॉन्सन्ट्रेट करून ते प्रश्न जास्तीत जास्त. तशीच माझी प्रोसेस आहे. मला माझ्यासमोर अजय देवगण आण, शाहरुख खान आण, कोणी आण, भुवन बाम आण, कोणी आण, मला नाही फरक पडत. मला असं असतं की मला दिलेली जी वाक्य आहेत ती मी प्रामाणिकपणे बोलावी आणि ती चांगली बोलावी. कारण हिंदीमध्ये मी बघितलंय, हिंदीमध्ये काम करताना तुम्ही तुमची वाक्य फक्त चांगली बोललात तरी त्यांना असं वाटतं की तुम्ही खूप चांगले ऍक्टर आहात. अरे हो, माझं काय आहे, तर आपण मराठी जे थिएटर आहे ते त्याच्यातनं लोक खूप चांगलं त्यांना वाचता येतं किंवा त्यांची भाषा बऱ्यापैकी क्लिअर असते आणि त्यांना हिंदी पण बऱ्यापैकी येतं, तर त्याच्यामुळे त्यांना वाचता येतं छान. त्यांना लय असते आपल्यामध्ये, आपण ते नाटक बघत आल्यामुळे, आपण सिनेमामध्ये काम करत लय येते एक, तर त्या रिदममध्ये वाचल्यामुळे, त्या लयीमध्ये वाचल्यामुळे लोकांना इतकी मजा येते, लोक तिकडेच फुटलेले असतात. म्हणजे मी तुला किस्सा सांगतो, ताजा खबर, म्हणजे दृश्यमच्या वेळेस मी जेव्हा गेलो होतो तेव्हा एक तर मी अवॉइड करत होतो ऑडिशन, की नाही मला ऑडिशन नाही द्यायची, मला ऑडिशन नाही द्यायची. पण मग त्यांनी मला सांगितलं की या तुम्ही, आणि ते एक कास्टिंग डिरेक्टर होता, तो म्हटला की या. तर मी म्हटलं हा ठीक आहे येतो. आणि नंतर मला तिकडे जाऊन कळलं की निशिकांत कामतची फिल्म आहे. आणि निशिकांत कामत सर म्हणजे अरे त्यावेळी फारच मोठं, मला असं वाटलं अरे बापरे आपल्याकडनं किती मोठी अपॉर्च्युनिटी गेली असती आणि काय झालं असतं. मग मी तिकडे गेलो रे, आणि ना असाच एक सोफा होता, मी बसलो होतो रूममध्ये, आणि असा एक छोटासा रूम होता आणि मी वाचत होतो आणि मी ना प्रॅक्टिस करत होतो रे. आणि तो कास्टिंग डिरेक्टर आला, बोलतो, आणि 1-2 वाक्य त्याने ऐकली, बोलतो आप सिलेक्टेड हो, आप टेंशन मत लो इतना, आप कर लो, सिलेक्टेड हो, निशी सर ने आपका नाम सजेस्ट किया, आप हो सिलेक्टेड हो, आप कर लो, बस ऑडिशन छोटा सा दे दो, बस सिलेक्टेड हो. मी बोललो बापरे, 2 वाक्य वाचली काय, निशी सरांनी रेकमेंड केलं का आपण सिलेक्टेड आहोत. बरं, कट टू ताजा खबरचं रीडिंग आमच्या सगळ्यांमध्ये, आम्ही सगळे वाचतोय आणि आम्ही पहिल्यांदा वाचत होतो. मी वाचलं, ते सगळे जे टीम मेंबर्स होते इतके हसत होते. म्हणलं रुको भाई, अभी वर्किंग बाकी आहे, अभी तो कॅरेक्टर में जाना है, मी फक्त वाचतोय ते, त्याच्यावरच तुम्ही एवढं हसताय. सो हिंदीमध्ये ना मला असं वाटतं की मराठी, असं तू म्हटलंस ना
की त्यांना माहित असतं की भाई ये तो याद करके आएगा, ये तो अच्छा ही करेगा. सो ते हिंदीमध्ये एक ऍडव्हान्टेज मराठी कलाकारांना हा असतो की रिस्पेक्ट खूप मिळते. तेवढी जर मराठी इंडस्ट्रीत मिळाली तर खूप चांगलं होईल. प्रथमेश म्हणतो मराठी इंडस्ट्रीमध्ये इज्जत मिळत नाही, हिंदीमध्ये जास्त नाही, इज्जत म्हणजे मिळते. असं बोललाय नाही. नाही, न्यूज म्हणजे आलं पाहिजे सगळ्याला. रिस्पेक्ट वाईज असं म्हणतोय की हा ते ऑड इंजिनियर चॅनलवर हे बोललाय असं पण आलं पाहिजे खाली. अरे बापरे वेगळीच न्यूज झाली. उगाच बोललो मी. मी म्हणतो पण हा म्हणजे तुझं उत्तर बरोबर होतं की तू तुझ्याच कॅरेक्टरमध्ये असतो, पण एक मुलगा म्हणून की जो चाळीत राहिलेला आहे, जो कुठेतरी कुणाला माहित नसेल पण सर मॅथ्सचे टीचर होते, लोकांना गणित शिकवायचा, कुठली शिकवायचं ते माहित नाही पण शिकवायचा. तिथपासून ते इथपर्यंत हे फील करताना कसं म्हणजे नाही मला काय आता वाटतं? आता हळूहळू भारी वाटायला लागलंय तुझ्यामुळे. तू इतकं इतकं बोललायस ना की मला मला आता भारी वाटायला लागलं की आपण खूप काय काय केलंय. हो रे ऍक्च्युली अजय देवगणला समोर बघणं किंवा आता म्हणजे ऍक्च्युली काय होतं ना, मी करताना असं मला जाणवत नाही रे, पण नंतर मला असं खूप होतं, अरे भांडी. आणि मला काय होतं ना, लोक येऊन जेव्हा भेटतात ना, तुझ्यासारखे असे लोक असतात ना, तेव्हा अरे अजय देवगण बरं फोन केली, हा काय एवढं भारी असतं काय ते. हा का हो ते भुवन बाम सोबत, अरे भुवन बाम भाई, भुवन बाम लय भारी. हा मी म्हटलं हा का हो का असं असतं का. बरं बाजा आणि भुवन बामचं पहिलं जे वाक्य आहे, भाई लस्सी पिएगा क्या, असं मी त्याला पहिला मेसेज केलेला आहे. तो म्हटला हा किधर से लाएगा. हे वाक्य हे डिस्कशन आहे कळलं. तर इतक्या लेवलला आम्ही नॉर्मलाइज असतो, पण ते बाहेरून इतकं येतं ना की अरे हो का असं असं असतं का. कारण आपण एक ऍक्टर म्हणून ऍक्टरला आता ऑब्व्हियसली अजय देवगण बरोबर एवढा मी भेटलो नाही, पण भुवन बरोबर कसा तो समवयस्कर असल्यामुळे वयस्कर नाही काय म्हणतात समवयीन हा. समवयीन असल्यामुळे मराठी भाषा तर समवयीन असल्यामुळे एक आमचं एक वेगळं Connect आहे. बॉन्डिंग आणि त्याला मराठी पण येतं. तू मराठीच आहे मराठीच आहे तो. त्याच्यामुळे त्याला तो मलाशी मराठीच बोलतो. So त्याच्यामुळे ते एक कनेक्शन आहे. पण माझं बाहेरून जेव्हा असे रिएक्शन येतात तेव्हा मला असं वाटतं की हो का असं एवढं मोठं झालंय का आपल्या आयुष्यात. पण तुला खरं सांगतो हिंदीचा रीच हा खूप जास्त असतो. हिंदी सिनेमात जेव्हा तुम्ही काम करता आणि एवढे मोठे मोठे जेव्हा स्टार्स असतात, अजय देवगण असतात किंवा भुवन बाम असेल, तेव्हा जो रीच मिळतो ना तो म्हणजे तू मॅचच करू शकत नाही. म्हणजे ताजा खबरसाठी मला कुठून कुठून देशातनं मेसेज आलेत. हे मला देशांची नावही नाही माहिती, इतक्या देशातनं मेसेज आले. हा म्हणजे काय म्हणजे लोक कुठे कुठे आपलं काम बघतायत आणि त्यांना कुठल्या तरी एका चाळीत वाढणारा मुलगा, म्हणजे अंधेरीत एक नामदेव मिश्रा नानू चाळ नावाची एक चाळ होती, त्या चाळीत वाढणाऱ्या मुलाचं काम कुठल्या तरी देशात तो माणूस बघतोय. तू विचार कर काय म्हणजे आणि त्याची सहजता त्याला आवडते. कळलं की आप कितना ईज से काम करते हो, आप कितना सहज हो वगैरे असं असं लोक आपल्याबद्दल बोलतायत ना, तर आपल्याला असं वाटतं की हो का आपण इतकं खरंच सहज करतोय का, इतकं खरंच नॉर्मल त्याला ईज म्हणतात हा का? इज 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 इझिली काम करतो ना इज. हा. हा तर ते इज आहे तुझ्या कामामध्ये असं मला खूप लोक बोललेत. पण असं बाहेरचं कोणतरी आपल्याला बोलतंय की म्हणजे तू इजने काम करतोयस आणि हे होतंय म्हणजे एफर्टलेस असतोस तू. पण त्या एफर्टलेस साठी पण एफर्ट्स घ्यायला लागलेत, हे पण आहे म्हणजे त्याची पण एक प्रॅक्टिस आहे. सो ते मला असं वाटतं की ते असं फार मोठं मोठं होत जातं. पण मग आपण त्यालाच थोडं खाली आणायचं आणि त्याला नॉर्मल करून आपल्या कामाकडे आपण लक्ष द्यायचं. ही माझी नेहमीची स्ट्रॅटेजी आहे. पण कुठल्या देवाकडे प्रार्थना करावी लागते हे सगळं करायला? साईबाबा पहिलं. साईबाबा हा साईबाबा तर आहे. साईबाबा आणि साईबाबाची शपथ आहे. ते तर आहेच. पण मला एक मी आता ज्या प्रोसेस म्हणजे एवढं सगळं मोठं व्हायला पार एकदम मॅथ्स टीचर टू चाळीतल्या मुलापासून तिथपर्यंत जायला काय करावं लागतं आयुष्यात? ते मोठं झालोय की नाही अजून मला माहित नाही. नाही झालं म्हणून तर पडतोय नाही नाही मोठं झालोय की नाही मला ते माहित नाही. पण मला ना मी आता फार वेगळ्या जर्नीला आहे. मला असं वाटतं की वयाच्या 30 नंतर मी 30 वर्षाचा आहे आणि मी 30 नंतर तुमची एक वेगळी जर्नी सुरू होते. ती जर्नी फार महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही ना मला एक फार म्हणजे आई बाबा जेव्हा आधी देवाची गाणी लावायची ना लहानपणी डोक्यात जायची माझ्या. असं होतं की हे बंद करा, हे काय तुम्ही ऐकताय, हे काय याला काय अर्थ आहे काय, लावा ना डिस्को, तर हे सगळं लावाय, हे काय लावलंय तुम्ही वगैरे वगैरे. पण आता जेव्हा तुम्ही ती गाणी ऐकता तेव्हा तुम्हाला जी शांतता मिळते ना. सो मला जसं तू म्हणालास ना कुठला देव तू फॉलो करतोस, तर मला असं वाटतं की देव हा आपल्यात आहे आणि आपण आपल्याला फाइंड करणं हे आपलं आयुष्य आहे प्रॉपर.
हे तुम्ही ह्या जर्नीवर मी आत्ता आहे. TC नंतर तुमची ती जर्नी सुरू होते की तुम्ही आत्ता, मग आता तुम्हाला जेव्हा यंगस्टर्स भेटतात ना तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे, म्हणजे मी पण अजून यंगच आहे, मी काय अजून म्हातारा झालो नाही म्हणा, पण असे 20 वर्षाचे, 18 वर्षाचे, 16 वर्षाचे, आता मी रील्स करतोय ना काही काही लोकांबरोबर, तर त्यांच्यावर जेव्हा मी भेटतो ना तेव्हा त्यांना बघून असं वाटतं की आपण पण साला असंच होतो रे, आपण असे बिंदास होतो, काय पण बोलायचो, कोणाला पण हे करायचो, कोणाला पण ते करायचो. पण आता ते जरा थोडंसं आता जरा असं झालंय की थोडं आता वेगळं मॅच्युअर वगैरे. मॅच्युरिटी नाही, पण बायको आल्यामुळे एक शिस्त लागलेली आहे आयुष्याला. तू फालतूपणा बंद झाला. फालतूपणा बंद झालेला आहे, म्हणजे आहे आतल्यात आहे, पण अच्छा बाहेर दाखवायचं दाखवायचं जरा कमी झालेलं आहे. सो ते जरा मला असं वाटतं एक वेगळी जर्नी सुरू झाली. आणि देवाकडे साईबाबा तो बनताय, साईबाबा आणि बाप्पा हे दोन देव तर फॉलो केलेच पाहिजे. आणि आता मार्गशीर्ष सुरू असल्यामुळे माझी आई तर मार्गशीर्षातलं तुला सांगतो, आम्ही मार्गशीर्षला सगळ्यांना जेवायला घालायचो बर. शेवटच्या गुरुवारी. आज शेवटचा गुरुवार आहे आणि बाय द वे वा. आज आपण शूट करतो शेवटचा गुरुवार आहे, आणि मार्गशीर्षला आम्ही शेवटच्या गुरुवारी सगळ्यांना असं चाळीतल्या मुलांना वगैरे जेवायला घालायचो. तर आम्ही जाम फेमस होतो त्या त्या ह्याला, की आई ना आईची वाटाण्याची भाजी आणि आई हे सगळं जेवण वगैरे करायची. तर ते ना सगळे मैंने आज 4 बार लिया, म्हणजे सगळे नॉर्थ मधनं काही होते, काही साऊथ मधनं, वेगवेगळे चाळीत सगळे मिक्स होते. तर ते ना मैंने आज 3 बार लिया, मैंने 4 बार लिया, असं ढेकर बिकर काढून दाखवत, ती जाम मजा यायची. तर ते ना मार्गशीर्ष म्हणजे असं काहीतरी आपल्याला महालक्ष्मी देते, ह्याच्यापेक्षा हा जो आनंद आहे, हा आनंद आपण देवीसाठी देऊया आणि तिच्याकडनं जे आशीर्वाद मिळतील ते घेऊया. हे आईबाबांनी केलेले संस्कार आहेत, हे आम्ही अजूनही फॉलो करतो. म्हणजे अजूनही आजही आमच्या घरात तसाच घट बसवला जातो, तसंच घटस्थापना होते, तशीच पूजा होते, तसेच जेवायला वाढलं जातं. फक्त आता घर बदललंय, थोडंसं बिल्डिंग मध्ये आलोय, बस एवढंच. आणि ती देवाचीच कृपा आहे. सो प्रत्येक आईने मार्गशीर्षचे गोष्टी गुरुवार कराव्या, गुरुवार केलाच कराव्या. पाहिजे ते. आणि म्हणजे मग ऍक्टर बिक्टर व्हायला जरा मदत होती. भाई आशीर्वाद पाहिजे देवाचे, खरे. ते महत्वाचं आहे. बाप्पा तर आहेच आणि साईबाबा हे सगळे पाहिजे. सगळ्यांनाच करायचे, जे जे भेटतील त्यांना. खरंय. आणि तू जसं सांगितलं तसं लहानपणी ना सुट्ट्यांमध्ये मम्मी पप्पा असे देवाला घेऊन जायचे, इकडे जाऊ तिकडे जाऊ, तेव्हा असा रागायचा, सुट्टी कशाला वाया घालवते, कुठेतरी चला ना असं रिसॉर्टला जाऊ, काहीतरी वॉटर पार्कला घेऊन चला, कुठेतरी अप्पू घरला तरी नाही कुठेतरी असं तरी. पण मग तेव्हा समजत नसायचं, पण आता वेळेत वेळ काढून आपण देवाला जातो. आता काय झालं माहितीये का, नवीन स्कॅम काय मी तुला सांगतो. नवीन स्कॅम म्हणावं का काय म्हणावं काय माहिती. आई बाबा गावाला राहायचे, आई म्हणजे माझे बाबा गावाला राहायचे, पप्पा गावाला राहायचे माझे, ते शहरात आले. बरोबर, शहरात आले, शहरात चाळीत घर घेतलं, मग आता बिल्डिंग मध्ये घर झालंय, आता आम्ही ट्रॅफिक मध्येच असतो वगैरे वगैरे. आता आम्ही कुठेतरी गावातलं रिसॉर्ट बघतो, त्या रिसॉर्ट मध्ये जातो का, भाई नारळाची झाड आहेत तिकडे, बैलगाडी आहे, घोड्यावरनं सफर होते तिकडे, इथून इथे घोड्यावरनं सफर करून मग काय मिसळ खायला मिळते, चहा मस्त असं 1 कप मध्ये चहा. ह्याच्यासाठी आपण पैसे देतो. अरे ढेकळात जाऊन बसणं, बघा ना कसं मस्त सजवलंय ना, अरे केवढी शुद्ध हवा आहे ना, किती शुद्ध हवा आहे. हेच माझे बाबा पप्पा माझे किती वर्षापूर्वी गावात जगत होते, तेच जगण्यासाठी आपण पैसे देतो आता. आणि ते जगून आपल्याला बरं वाटतंय माणूस म्हणून, मस्त वाटला, शांत वाटलं वगैरे, हे चाल रे चाल, असं होतं ना माझं. पण लिटरली तिकडे जाऊन जी शांतता मिळते, भले किती पैसे जाऊ दे, पण ती शांतता आपण अनुभवतोय. आणि इथे येऊन एवढ्या करोडचे घरं घेऊन तिकडे पॅ पू पॅ, एक व्हिडिओ आपण शूट करू शकत नाही आपल्या घरात. तू विचार कर ना, एवढे पैसे देऊन काय हायवेची पॅपू, हे आहे रे, म्हणजे हेच जगणे, अजून काय असं. पण ठीक आहे, आता तसंच झालेलं आहे सगळं. लाईफ गोज. मला तू नाव तुझ्या मूवीज मध्ये तूच ठेवतो का, ठोक्या, गोट्या, आता गोट्या ठेवलंय, गोट्या गँग, दगडू, असंच. नाही, मला बघून अशीच नावं येतात लोकांना हीच नाव. आता मी गोट्याचं इमेजिन करत होतो. गोट्या गाणे, ते मला अशीच नावं येतात रे ऍक्च्युली. ठोक्या काय चांगली नावं ठेवली नाही माझी कोणी. बरं, ह्याच्यात माझं नाव गौतम, म्हणजे गौतम आहे माझं नाव या फिल्म मध्ये, पण तरी डिरेक्टरला गोट्या ठेवायचं होतं, काय माहित नाही. पण हा रे नाव. बरं, ते एक गोष्ट. तुझं नाव काय? श्रीराज. आणि तुला प्रेमाने काय म्हणतात? शिर्या. बघितलं, श्रीराज सारखं नाव आणि म्हणतात काय शिर्या.
असे आपल्या तोंडाचा प्रॉब्लेम आहे. ऑड्या झाल्या काय काही ठिकाणी आता ऑड इंजिनियर अरे ऑड्या शी ऑडचा अरे, ऑड्या ऑड्या नको रे. हे काय चांगलं आता ते आहे, काय ऑड इंजिनियर चांगलं आहे. ऑड्या नॉड्यासारखं आगया नॉड्या तसं हे नव्हतं बोलायचं पण ठीक आहे आता काय आगया ऑड्या ऑड्या तू बघायचं नॉडी पाहिजे ना ते भाई बॉब द बिल्डर द बिल्डर भाई मी शाळेत उशिरा जायचो त्याच्यामुळे. बास्का ते त्या ते तेव्हा हे पण लागायचं काहीतरी नाव विसरलं ते हं. फिनेशन पण होतं तसलं. हा अरे बाबा अरे ते बघत 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 मी असं डाळ भात खायचो असं 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 आणि तो शाळेला उशीर व्हायचा माहितीये का. लय मजा यायची रे शाळेत. पोगो चॅनल काय, कार्टून नेटवर्क काय, बापरे कार्टून नेटवर्क तर स्कूबी डुबी, शिनचॅन. ते एक पोलिसाचे कॅरेक्टर ते होतं विसरलो मी त्याचं नाव. नाही मला नाही आठवत आहे. परत तो असा काहीतरी नाव होतं तो जाड्या असायचा तो का. हा असंच काहीतरी होतं. हा मला पण आठवत आहे ते असं काहीतरी बेल्ट बिल्ड लावायचा असं असा मोठा होता तो. तसं नाव तसंच काय? वाटतं काहीतरी त्याचं नाव विसरलो एक असं पोलिसाचं कॅरेक्टर होतं आणि तो इकडे असून अरे, त्याच्यासाठी danger. कांड व्हायचे पण भारी होतं ना तेव्हा याचं. भारी होतं रे. आता ऍक्च्युली युट्यूबला लोक कार्टून बघतात ना लहान पोरं वगैरे मला फार वाईट वाटतं रे त्यांच्याबद्दल. हा असं वाटतं की हे काय कार्टून आहे तुमचं, आमचं कार्टून किती भारी होतं वगैरे. असं प्रत्येक पिढीला वाटत असेल ना. पण टॉम अँड जेरीचा पिक्चर जेव्हा आला ना त्या क्रेज होती रे Tom and पिक्चरची तो भीम मिळाला. आणि कार्टून नेटवर्क तेच चालू असायचं. हा टॉम अँड जेरी ते नंतर मग सिंचननी जरा मार्केट मारलं. सिंचन सिंचन आपल्या जरा हा, तुला लय आपल्यातला आवडला असेल होता हा, सिंचन. म्हणून म्हटलं ना आपलं कॅरेक्टर जरा जुळत होतं ना. सिंचन पण सिंचनचे वडील आणि ते दोन लाईनच मारायचे. हो लाईनच मारायचे रे. दुसरं काय आपले रोल मॉडेल पहिल्यापासून तसे त्या सिंचन झाला तू झाला असं मेरी तसेच क्यों मार रहा है होतं. भाई? नाही पण ती एक वेगळीच दुनिया होती रे कार्टूनची. आता कार्टून म्हणून मी पॉडकास्ट बघतो काही लोकांचे. चालेल ठीक आहे आणि त्यात पॉडकास्ट चॅनलवर येतात ते. हो. आपणच कार्टून म्हणून आता काय म्हणतात त्याला तू चाळीत राहिलेलं ते जरा तू मॅथ्स टीचरचा किस्सा सांग. तू शिकवायचं लोकांना गणित मी काय करायचो कुठली गणित शिकवायचं. नाही मी चांगलीच गणित शिकवायचो. माझं ना ऍक्च्युली 5वीला अचानक माझं मॅथ्स खराब व्हायला लागलं रे. मला माहित नाही का मला काही कळत नव्हतं. माझं असं रॅन्डम बालक पालक वगैरे चालू झालं असेल ना. पहिली ते 4थी बरं होतं. 5वीला ते सगळे वेगवेगळं ते सगळे फॉर्म्युलाज यायला लागले ना. हो. मला काही कळे ना रे काय होतंय कसं होतंय कुठे काय जोडायचं काय काय कळेच ना. तर माझा एक 3GP चे होते का हा, काही काही. काय मला काय कळतच नव्हतं काय काय नाही 3GP चे असे काही फॉर्म्युले दिसत असतील तेव्हा 5वी नंतर. 3GP म्हणजे अच्छा हा फॉर्मॅट. हा सन्नाटा असाच राहू दे. 1 मिनिट 2 मिनिटं 3 मिनिटं हा आता पुढे. तर शी घालवला. तर झालं असं होतं की माझं मॅथ्स एकदम खराब झालं आणि माझा दादा मला शिकवायला आला एक. आणि म्हणजे काय शिकवायचा रे तो. मला मॅथ्स एकदम इझी वाटायला लागलं. आणि मी भाई माझ्या म्हणजे मी 10वीला आहे तर मी 6वीला शिकवतोय. मी 10वीला आहे तर मी 10वीला शिकवतोय असं मी शिकवायचो. म्हणजे मला जर शिकवलं कोणी तर मी पटकन तुला पण शिकवू शकतो असं मी असा प्रो होतो मॅथ्समध्ये. आणि मॅथ्समध्ये मला म्हणजे एकदा तर 100 पैकी 110 दिले असते एवढा चांगला मी पेपर लिहिला होता. असे मी मार्क काढायचो. तर दादाने मला काय सांगितलं मी 10वीत असताना कारण त्यावेळी जरा फीज आणि आमचा पगार जो आहे पप्पांचा तो 25 तारखेला संपायचा. सो पुढचे 5-10 दिवस दुसऱ्यांच्या पैशांवर घर चालायचं. तर त्यावेळी दादाने मला काय सजेस्ट केलं की तू एक काम कर. मला पण आता माझा हे वाढतो आहे क्लासेसचं थोडंसं वास्ट होतं थोडंसं मुलं जास्त येतात. तर त्याने असं सांगितलं की तू एक काम कर तू 5वी 6वी 7वी असा मुलांना तूही शिकव मॅथ्स. म्हणजे तुझं मी फीज माफ करतो. वा. सो मी ते शिकवायचो आणि माझी अर्धी फी वगैरे माफ व्हायची. हे नव्हतं माहिती लोक. म्हणजे ते मॅथ्स मी त्यावेळी चांगलं मी शिकवलं चांगलंच म्हणजे मला लईच चांगलं यायचं मॅथ्स. म्हणजे माझे ना काही मित्र होते ते ना इतके वाईट होते मॅथ्समध्ये म्हणजे तुझ्यासारखेच असतील ते मला असं वाटतं. इतके वाईट होते ना इतके म्हणजे त्यांना काहीही कळायचं नाही. म्हणजे 12वीला मी मॅथ्स घेतलं होतं आणि माझे काही नाट्य मंडळाचे मित्र होते. मी ना शिकवायचं लोकांना की असं करा तसं करा. 12वीला मला 86 वगैरे होते मार्क्स 100त मॅथ्समध्ये. तर मला असं होतं की मला येते हे सगळं. आणि मी ना कॅल्क्युलेटिव्ह करायचो की इतके मार्काला हा आहे ना मग हा पण करूया. इतके मार्क छोटा मार्क आहे ना सोडून दे हा नाही केला तरी चालेल चॅप्टर. सो माझं असं कॅल्क्युलेशन असायचं.
तर मी नाट्य मंडळातल्या पोरांना शिकवायला घेतलं आणि काय मला ते मॅथ्स मला नकोसं वाटलं त्या दिवशी. मी त्यांना शिकवायला घेतलं म्हणून मी ना तो यशोमान आपटे, तुला माहिती आहे यशोमान आपटे एक actor नाव आहे. ऐकलं, हा. हा, तो एक ऍक्टर आहे. तो आणि विभव राजाध्यक्ष म्हणून माझे ज्युनियर, म्हणजे त्यांनी 1 वर्ष ज्युनियर आहेत मला नाट्य मंडळात. तर त्यांना मी शिकवायला घेतलं आणि भाई मी हातबल झालो रे. मी म्हणलं भेंडी तुम्हाला हे फॉर्म्युलाच माहित नाही, म्हणजे A×B² ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहित नाही, मग तुम्ही का मॅथ्स घेतलंय? हा फॉर्म्युला मी त्यांना काय डेरिव्हेटिव्ह नावाचा एक प्रकार असतो, माहिती आहे. हा, तुला माहिती Engineer झालोच आहे ना. त्या डेरिव्हेटिव्ह नावाचा प्रकार. तर त्याचे फॉर्म्युलाच असतात ना, हे हे असं काहीतरी, म्हणजे आता मला ते आठवत नाही, पण त्यावेळी मी पाठ केले होते की असे असे फॉर्म्युलेज आहेत. तर मी त्यांना ते लिहून दिले की हे असे असे फॉर्म्युले, हे पाठ करा. ओके. आणि काय होतं त्याच्या मध्ये जेव्हा ते गणित येतं ना, तेव्हा ते A×B² वापरायला लागतं आपल्याला. ते बरोबर. बेसिक आहे, Basic ते तर यायलाच पाहिजे ना. तर मी त्यांना सांगितलं की हे बघ, हे सोपं असतं, डेरिव्हेटिव्ह काय असतं, ही व्हॅल्यू घेऊन ह्याच्यात टाकायची आणि हे सॉल्व्ह करत जायचं, बस एवढंच आहे. आणि हे तर तुम्हाला माहितच असेल, A×B² फॉर्म्युला तुम्हाला माहितीच असेल. आणि हो तो आपला, त्यांनी मला विचारलं ते काय असतं. आणि तू त्यांना डेरिव्हेटिव्ह शिकत होता. मी म्हटलं एक काम करा, हे बंद करा, मॅथ्स 2 काढा, त्याच्यात फ्रिक्वेन्सी आहे ते आपण शिकू. मग मी त्यांना फ्रिक्वेन्सीचे सगळे फॉर्म्युले सांगितले, ते त्यांना बऱ्यापैकी कळले असं मला वाटलं. ते पासही झाले बऱ्यापैकी. सो कारण काय मॅथ आमचं कसं होतं, आमचं वेगळं होतं कॉमर्सचं. मॅथ्स 1 वेगळं यायचं, मॅथ्स 2 वेगळं यायचं. बरोबर. ते 40 मार्काला, हे 40 मार्काला. मग दोघांचे मिळून जर तुला 35 मिळालं तरी तू पास, असं होतं. मग मी त्यांना म्हटलं ह्याच्यातच मेहनत करा, त्या डेरिव्हेटिव्हचे वगैरे नादाला लागू नका म्हटलं. अवघड विषय होता 12वीचा लय. 12वी मला सगळ्यात भीती आयुष्यात त्याच गोष्टीची वाटते. मॅथ्स मॅथ्स नाही, 12वीची. 12वीचेच 53 पडले होते रे. अरे, लय मारलो होतं घरच्यांनी. 53? हा. अरे 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 शी मग मी अजून त्याच्यावर- इंटरव्ह्यूलाच का आलोय मी. शी द ऑड एवढंच नाव ठेवतो इंजिनियर कुठे, किंवा तू ते चेंज करून ना ऑडी ठेव आणि तुझं एक ते हे बनव, नाही आया ऑडी ऑडी तसं मला कुल वाटतं. कर बोलो 53%. शी जाऊ दे, ट्रॉमा होतं रे ते. नाईटमेअर आहे माझ्यासाठी अजून हो. पण. कॉप्या करून पण नाही पडले तेवढे. आणि माझे मित्र होते इंग्लिश होते ना 12वीत. हा. तर क्लासेसमध्ये माझे 2 मित्र, भाई आम्ही रात्री अभ्यास करायला बसलो. नक्की. हा रात्री अभ्यास क्लासमध्ये, कारण त्या दुसऱ्या दिवशी पेपर होता. हो, हा, मग तर आता अभ्यासच करायला लागेल ना, ऑप्शन काय. बरं माझा अभ्यास काय होता, यांना शिकवणं, माझी रिव्हिजन होती. मी बोललो भाई यांना शिकवतो, यांना शिकवायला गेलो रे. आणि ना एक 11 वाजता त्यांना काय झालं काय माहिती, अचानक सगळ्यांनी हत्यारं टाकली. बोला भाई, अरे यार मला सांगता 11वीला मला बेंचेस वगैरे दिसत आहेत रे, बेंचेस, ती खिडकी, सगळे क्लासेसची. त्यांनी ना हत्यारं टाकली रे. बोलतात भाई आम्ही उद्या पेपराला जात नाही, आम्हाला काही येत नाही. भाई आम्ही 2 मित्रांनी त्यांना इतकं कन्व्हिन्स केलं. अरे तुम्ही येडे आहे का म्हटलं तुम्ही इतके वर्ष गेलं ना सगळं. बोला अरे पण आम्हाला काही येतच नाही, तुला कळत नाही, आम्हाला येतच नाही. म्हटलं तू येडा आहेस का म्हटलं. बरं तू भेंडी, तू जर गेलास तर तुझी क्लासेसची फी काय 10-15 हजार रुपये, 12वीची 15,000 होती आय गेस, 15,000 फी होती. तू क्लासेसची फी आहे, कॉलेजची फी आहे, तू परत तुझे आई बाबा भरणार आहेत का हे. आणि मी त्यांना ते समजवतोय 12 पर्यंत. मग 12ला त्यांना ते समजलं की भाई आपण केलं. मग 12 नंतर भाई परत एक रिव्हिजन. मग मी त्यांना काय सांगितलंय बघा, कसं असतं 2-2 मार्काचे प्रश्न असतात आणि 4-4 मार्काचे प्रश्न असतात. 4-4 मार्काचे जे प्रश्न आहेत ते 20 मार्काला येतात आणि 2-2 मार्काचे जे प्रश्न आहेत ते 20 मार्काला येतात. तुम्ही 2-2 मार्काचेच करा, 4-4 मार्कामध्ये पडूच नका, असं मी त्यांना सगळं एक्सप्लेन करतोय. भाई रात्री 12 उद्या पेपर आहे. असं होतं प्रत्येक, मी पण इंजिनिअरिंगला आमचा पण सेम सीन. अरे पेपर आहे भाई, ते पास झाली पोरं, ते लोक अजूनही माझं नाव घेतात की भाई तुझ्यामुळे आम्ही पेपरला गेलो आणि पास झालो. हे 100% असे मित्र असतात. त्यांना मी बोललो लिहून टाका, काय पण लिहा फक्त. अरे भाई काय सीन होता यार. नाही सेम, आम्ही पण इंजिनिअरिंगला होतो. आम्ही सगळे ग्रुप स्टडी करायला बसलो, उद्या पेपर. आमच्यातला एक बसला 1-1.5 तास बसला, 2 तास बसला. त्यांनी सगळं ठेवलं, गादीवर गेला, ब्लँकेट घेतलं, झोपला. काय कुणाला बोललाच नाही तो. नाहीच म्हणलं. 2-3 आवाज दिले, त्यांनी तिकडे तोंड केलं की नाहीच होते.
डेंजर असतात पोरं. अरे काय माझं फरक माझं एकदा सेमी इंग्लिशला असं झालं होतं रे. सायन्स सेमी इंग्लिश प्रकार तुला माहिती माहिती तर पहिल्यांदा ना ते संस्कृत वगैरे ते संस्कृत मला त्यावेळी संस्कृत वाटायचं तर तेही बोलता मला यायचं नाही. त्याच्यानंतर सायन्स इंग्लिशमध्ये मॅथ्स तर ठीक आहे, मॅथ्स तर मला येत होतं, मॅथ्स मला टेन्शन नव्हतं. पण भाई ते सायन्स इंग्लिशमध्ये जेव्हा आलं ना माझी फाटली होती रे. सगळे सेमी मला- इंग्लिशच्या पोरांचा विषय. म्हणजे मला एकदा आठवतंय मला 20 मार्काचा एक पेपर असायचा माहिती आपला छोटासा काय काय म्हणायचं त्याला रे काहीतरी Unit test वगैरे युनिट टेस्ट सारखं सामाईच्या आधी एक पेपर असायचा 20 पैकी 8 मार्काला काहीतरी पास होतं का 25 बरोबर पैकी 8 8. 8 8 भाई मला सायन्स मध्ये ना 7.5 मिळालेत 7.5 भाई मी असं होतो भाई मी का घेतलं हे सेमी झक मारली आणि घेतलं असं झालं. काय होतं ते सवय लागायला वेळ लागते ना ती. अचानक इंग्लिश येतं आणि अचानक तुम्हाला करायला लागतं. मग दुसऱ्या परीक्षेत वगैरे बरे मिळाले म्हणजे बरे म्हणजे काय 12-13 मिळाले 20 पैकी पण बरे येणार आहे 7-7.5 पेक्षा बरं येणार आहे एक ठप्पा लागण्यापेक्षा 7.5 मार्क. आणि मला आणि पेपर देताना पण मला काय होतं तुम्ही कधी कधी काय होतं पेपराला तुम्ही जाता आणि तुम्ही खूप अभ्यास केलेला असतं पण तो अभ्यास जेव्हा येत नाही ना त्याच्यात येतच नाही रे. बरं मी वाचलेलं का नाही याच्यात मी जे वाचलंय ते याच्यात नाहीच आहे पेपर मध्ये कुठेच नाही. बरं आपण मला काय सवय होती आधी ना मी बघायचो हे मी केलेलं आहे हे मी केलेलं आहे हे मी केलेलं आहे हे मी केलं. बरं ते सायन्सच्या पेपर मध्ये एकच टिक झालं होतं रे. अरे माझं एवढे गेलो होतो ना मी. मला 12वीला हे झालं फिजिक्सला. अरे अरे मला टिकच करायला जागा भेटत नव्हती. कुठे टिक करायचं. मी तुला माहितीये 12वीच्या पेपरला टिक नव्हती केली. पेपरचे MCQ होते 14 मार्काचे. तेवढेच लिहिले होते फक्त. आणि काय करायचं तर मी म्हणलं आता पेपरच्या नंतर कुठेतरी गाडीच्या खाली ऍक्सिडेंट झालं दाखवायचा आणि पेपर पुढचे द्यायचे राहिले आणि मग आपण पुढे परत ऑक्टोबरला रिअपेअर करू असा प्लॅन ठरला. पण म्हटलं काहीतरी तर लिहू. मग मी तिथं शेवटच्या पानावरती MCQ नंतर जरा डोळ्यातले पाणी थोडस हे केलं टोलं गेलं थुकी लावूनच केलं तर त्यांना वाटत ना कागद असं जरा हे मला पास करा मला पास करा माझे आई वडील खूप हे गरीब आहेत हे ते. आणि इंटरनलला मार्क असतात 30 प्रॅक्टिकलला आणि 70 मार्काचा पेपर. मला 35 मार्क आहेत 38 मार्क आहेत. मला अजून समजलं नाही ते MCQ मधले फक्त 4च बरोबर होते. 4 मार्क आले कुठून काय सांगतो. हा मम्मीला पण माहित नाही आता कळेल लय शिव्या देणार आहे. अरे आमच्या एका मित्राला शाळेत असताना पर्यावरण नावाचा एक विषय असायचा. काही शिकवायचं नाही शिक्षक काही शिकवायचे नाहीत त्यावेळी. पर्यावरणाच्या पेपरला एका मित्राला 30 पैकी 32 मार्क दिले होते. खोटं नाही सांगत आहे. 30 पैकी 32 मार्क दिले होते. हे पेपरवर होतं. तो मूर्ख मित्र जाऊन 2 मार्क कमी करून आला. बरं ते 2 मार्कामध्ये ते 6 मार्क गेले. गपचूप राहायचं ना. 30 पैकी 32 दिले त्याने 6 कापले 24 झाले त्याचे. खाज म्हणतात त्याला जरा. अरे म्हणजे इतकं प्रामाणिक. अरे बाई पण 30 पैकी 32 मार्क काय देतात म्हणजे असे हे शिक्षक. नाही पण असतात त्याच्यामुळे 12वी सुटली का ना नाही नाही 12वी नाही हे शाळेतलं रे. ठीक आहे. पण त्या विषय पण तसा होता ना त्यावेळी पर्यावरण हा विषय त्यावेळी असं नवीन नवीन मला त्या चिठ्ठीला मार्क नसते तर 12वी सुटली नसती. हात झालाच नसता. ऑडच असतं बघ चाळीतलं आयुष्य काय होतं जरा किस्से सांग ना. चाळीत राहायचं जरा चाळीत खूप होते रे. चाळीत ना कोण होते खूप काय होते म्हणजे तसं नाही होते ह्या सगळ्या अँगल त्याला मुलींकडेच घेऊन जायचे. नाही आता तूच म्हणला खूप होते आता काय वाचणार आहे खूप दुसरं. कॅरेक्टर्स होते असं म्हणले मी. तेच जे तुला आवडायचे. अरे आम्ही ना क्रिकेट खेळायचो एकदा चाळीत. आम्ही टेस्ट मॅच वगैरे खेळायचो. आपण काय मुंबईची डॉट मारले ज्यांनी जास्त डॉट मारले तो तो जिंकला वगैरे असं फालतू काहीतरी मॅचेस वगैरे खेळायचो. आणि कधी कधी आम्हाला हे आलं ना का आमच्या चाळी म्हणजे कशा ना जनरली चाळी म्हणजे लोकांना कसं माहिती आहे ते अशा बिल्डिंग असते आणि ती चाळ तशी नाही आमची चाळ. आमची डोंगरात प्रॉपर चाळी होत्या. म्हणजे इथून एकदा जर तू माझ्या घरी आलास तर तुला बाहेर कसं जायचं कळणार नाही अशा चाळी होत्या आमच्या. अशा म्हणजे अशा 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 करत. आणि तिकडे काय होते लकीली आमच्या चाळीच्या समोर अशी एक चाळ होती आणि समोर एक चाळ होती बरोबर. सो व्हायचं काय की आमचे आणि त्या पूर्ण एरियामध्ये म्हणजे असं बऱ्यापैकी 1 किलोमीटर पकड 1 किलोमीटर 2 किलोमीटर मध्ये ती एकच चाळ अशी होती ज्याला असं सरळ होतं सगळं. म्हणजे तिथून जर तू ओव्हरआर्मचं हे केलं चालू केलंस तर तू इथे बॅटिंग करू शकतो अशी एक चाळ होती. ती एकच चाळ होती आमची म्हणजे दोन्ही चाळ मिळून एक चाळ. आणि मधून पण एक चाळ जायची अशा पायऱ्या होत्या मध्ये.
तर तिथून ओव्हरआर्मची बॉलिंग चालू व्हायची आणि इथे ओव्हरआर्मचा बॅट्समन असा बॅट्समन उभा राहायचा वगैरे एवढूशा बॉलने खेळायचो आम्ही, छोट्याच्या. अप्पर पिचा. हा छोटासा, हा बरोबर. तर तो बॉल तिथून टाकायचा, इथे आम्ही खेळायचो. आणि भाई इतके टीव्ही फोडलेत आम्ही त्या छोट्या बॉलनेच. रप करणं बसलाय बॉल कोणातरी आणि घरं इथे रे, इथे आम्ही बॅटिंग करतोय, घरं इकडे बाजूला 1 2 3 समोर एक घर आणि तिथे बाजूला 1 2 3 घरं त्या चाळीत. सो मारलं का डायरेक्ट घरातच जायचं. मग आम्ही त्यांना रिक्वेस्ट करायचो की बाबा तुम्ही दरवाजा बंद करा, हे करा. मग ते ना चाळीतले लोक ऐकणार थोडी, ते बाहेर येऊन बसायचे. काकू वगैरे होत्या ना तिकडच्या, त्या अशा बाहेर येऊन बसायच्या की आता बघू कसं खेळता तुम्ही. तरी आम्ही खेळायचो. हारामी तिकडे एक प्लेअर लावायचो त्यांच्यासमोर, त्याच्यासमोर डिफेन्स. आणि जर त्याने सोडला तर त्याच्या आई बहिणीवरनं मग सगळं तुझ्यामुळे सगळं बंद झालं वगैरे वगैरे असं सगळं झालं. आणि ना आमच्या समोर म्हणजे आम्ही जिथून बॅटिंग करायचो त्याच्या समोर ना असा म्हाळा प्रकार माहिती ना. तर एका घरावर दुसरं घर असं बांधलेलं असं आणि त्याच्यासमोर गॅलरी त्यांनी बनवली, त्यांची एक प्रतिष्ठित गॅलरी वगैरे. त्यांना तिथून व्ह्यू दिसणार वगैरे पूर्ण असं एक होतं. तर तिकडे ना एक आजोबा झोपायचे रे बिचारे त्या गॅलरीत. आणि ते ओपन गॅलरी होती, त्यांची काही जाळी बिळी त्यांनी लावली नव्हती, फक्त ते शिड्यांसाठी ते लागतं ते, आणि ते झोपायचे. तर एकदा भाई बॉल मारला आणि टामून करणार त्यांच्या डोक्यात समोर रे. आणि बरं मी मारलं तर मला अभिमान पण वाटला. भाई सचिन नंतर सचिन नंतर आपणच. त्यावेळी ते हेडशॉट वगैरे नव्हतं, त्यावेळी ते नव्हतं, पण आता आहे ते थोडं. मारला ना तो डायरेक्ट जाऊन बसला रे. आणि ते असले उठले ना. बरं माझं घर कसं होतं माहिती, मी जिथे बॅटिंग करायचो बाजूला घर होतं माझं. त्यामुळे माझ्या घरात फार कमी बॉल जायचे, समोरच्या घरात बाजूच्या घरात जायचे. मी जिथे बॅटिंग करायचो तिकडे एक उंचवटा होता, तिकडे आमचा स्टंप आणि इथे माझं घर. त्यामुळे माझ्या घरात फार कमी बॉल जायचे. आणि लोक ना मला इतक्या शिव्या घालायचे की हा मेला हुशार आहे पण हा सगळ्यांना जमा करतो आणि आपल्या चाळीत येऊन खेळायला लावतो. आणि इतके शिव्या खाल्ल्यात ना रे. मग त्यांनी ते उठले आणि मग काय उडले. अरे लय 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 मारला रे त्यांनी आम्हाला. बरं तिकडे कसं आहे, चाळीत एक काय गोष्ट असते, चाळीत सगळे पालक असतात ना. हा बरोबर. बरं जेव्हा आपल्या बापाला कळतं किंवा आपल्या पप्पांना कळतं की समोरच्याने मारलेला आहे कुठल्या तरी चांगल्या माणसाने, तेव्हा आपल्याच मुलाची चूक असणार म्हणून त्याने मारले. मग पप्पा येऊन मारणार. कळलं, म्हणजे ते आधी उठले मग ते उडले, त्यांनी मारले, मग पप्पांनी सुजवलं, मग आईने सुजवलं सगळं. मग सगळं क्रिकेटच तिकडे. पण लाईफ भारी नाहीतर मी मोठा क्रिकेटर झालो असतो, मोठा. तुला माहिती आयपीएल मध्ये प्रथमेश परब पण छोटाच असता. हा अरे भाई छोटाच क्रिकेटर मोठा आहे. मोठा आहे खरे, तेच एक्झाम्पल मी सांगितलं. सचिनजी, तू सचिनचा फॅन आहेस की नाही? 100%. आणि म्हणजे हाईट वरूनच मी त्यांना एक्झाम्पल देत असतो की छोटीच माणसं मोठी होतात. भाई काय काय कॅरेक्टर आहे रे. मला तू भेटलाय तू? नाही ना. मग भेटायचं पण मग भेटला मी रडेन, मी तर रडेनच. मग आता मी 2 गुण समजत नाही ना की काय करू आपण, ते तसंच. मी कन्फर्म, मला माहिती मी रडणारच. मला असं झालंय सचिन, अरे सचिनची बॅटिंग बघायला आपली पिढी थांबलेली असायची. खरे. मी तर बंद करायचो टीव्ही. सचिन आउट तर संपला, कारण टीमच तशी होती आपली नंतरची. आधीची टीम पण तशी होती. पण भाई आम्ही ना, तुला मी खरं सांगतो, म्हणजे आता ते बोलू शकतो की नाही, एक आवडती गोष्ट आपली असते आयुष्यात, माहिती आहे ना काय. हा तर ती गोष्ट आणि सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह, तर मी सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह सिलेक्ट करेन. वहिनी कॉम्प्रोमाइज करायचं थोडं, पण सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह ही जगातली सर्वोत्तम गोष्ट आहे असं मला वाटतं. सर्वोत्तम म्हणजे विराट कोहलीचा पण मी फॅन आहे. कव्हर ड्राईव्ह त्याची चांगली आहे, पण सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह ही सचिनची स्ट्रेट ड्राईव्ह आहे भाई. म्हणजे तू कातील, म्हणजे अशा सरळ किती असावं रे, इतकं बॅलन्स, इतकं सरळ, इतकं ऍप्ट. म्हणजे तुला माहिती आहे का किस्सा, सचिनचा किस्सा एक सांगितला होता की सचिनने एक शॉट मारला, कव्हर्सला गेला आणि तो बाउंड्रीला पोहोचला नाही. हर्षा भोगलेने हा किस्सा सांगितला होता. तर तो बाउंड्रीला पोहोचला, त्याने 3 रन पळाला तो. नेक्स्ट डे त्याने ती बॅट चेक करवली, त्याने सांगितलं की ही जी बॅट आहे ती बॅट एक, मला असं वाटतं की 1.5 ग्रॅम जास्त आहे. 1.5 ग्रॅम काय छोटंसं काहीतरी होतं, 1.5 ग्रॅम जास्त झालं, पण एक काहीतरी त्याने मायन्यूट काहीतरी सांगितलं, ती जास्त झाली आहे कदाचित.
त्याच्यामुळे तो गेला नाही. तेवढी जास्त होती म्हणून तो गॉड आहे. खरे भाई काय माणूस होता यार. सेम आता धोनीच्या रिलेटेड पण आम्हाला तसंच वाटतं आता की आत्ताच्या टीमच्या बघता हे काहीतरी होता, काय काहीतरी होता होता काय धोनी होता यार. स्टंपच्या मागून. स्टंपच्या मागून खरंच जिंकवायला यार. म्हणजे हे असे लेजंड ऍक्च्युली आपल्याला त्या वयात जी माणसं दिसतात ना ती आपल्याला खूप इन्स्पायर करतात. खरे. मग धोनीने खरं तर आपल्याला जिंकायला शिकवलं. जिंकणं काय असतं. आपण चांगलीच टीम होतो आधी. मला असं वाटतं ऑस्ट्रेलिया खूपच वरची टीम होती आणि ती असं होतं की आपण बऱ्यापैकी त्यांना हारूच शकत नाही आपल्याला माहित होतं. अनसेड रूल होता की आपण ऑस्ट्रेलिया बरोबर जाणार किंवा आपण सेमीफायनलला तर हारणारच. खरे पण धोनीने आपल्याला शिकवलं की भाई आपण जीत सकते. आपण माझात. कसंही जिंकू शकतो भाई. आणि तू विचार कर इतक्या प्रेशरमध्ये इंडिया नावाच्या कंट्रीमध्ये की तू इतकं प्रेशर आहे क्रिकेटर्सवर. त्या टीमचा तू कॅप्टन आहेस. तुझं वय त्यांच्यापेक्षा मोठं आहे. कारण तो लेट आला ना. सो तसा तो क्रिकेटर्स बरोबर सिनियर नव्हता किंवा तो इथं फॅमिलियर नव्हता. तरी त्याचं काम त्याने करणं शांतपणे करणं. मी म्हटलं ना माझी जी स्ट्रॅटेजी आहे तुमच्या कामावर फोकस करा. आता मी म्हणतोय की हे सगळं चालू होतं तुझ्या आयुष्यात इकडे कॅरेक्टर बिक्टर झाला पण 2 वर्षापूर्वी लग्न पण झालं. अरे काय बदलतं रे म्हणजे तुझ्यासारखा जो मुलगा असतो की जो फार लफडी करणारा असं की पिक्चर मध्ये दिसतं पण ऍक्च्युअल मध्ये तू नसशील तसा असं वाटत असेल वहिनींना. काय मला आता पण हात तेच दिला वाटतं. होता हात दिला होता मी साला पण काय बदल होतं मग असं लाऊड कॅरेक्टर जेव्हा शांत होतं ते. नाही नाही मी शांतच आहे. नाही ठीक आहे तरी मी शांतच आहे मुळात मी शांत आहे. आम्ही मानलं. नाही नाही मी ऐक तरी मी आधी शांत होतो आता मी गप्प आहे. ऐक. हा असं आहे मी आता. नाही पण खरं सांगतो तुला एक वेगळा थॉट येतो तुझ्या डोक्यात. तुझ्या खूप साऱ्या गोष्टी बदलतात. म्हणजे मी आधी 11ला जेवायचो. म्हणजे आमच्या घरी 10 वाजता जेवण चालू व्हायचं बनवायला. मग 11 11:30ला जेवायचो. आता मी 11 वाजता झोपलेलो असतो. वा. मला कळलेलं आहे की सकाळी लवकर उठायचं असतं. जरा लवकर जेवायचं असतं. एक 8-9 वाजता जेवलास तरी चालू शकेल. पोटाला चालेल. पोटाला जरा बरं वाटेल असंही आपल्याला कळतं. मग आपल्याला असं कळतं की आपण थोडंसं आपल्या कामाकडे थोडंसं अजून सिरियसली बघायला पाहिजे. थोडंसं अजून कारण जसं जसं मी म्हटलं की टाइमपासच्या वेळेस मी काय विचार केला नव्हता की आता चला इन्स्पायर करूया लोकांना असं मी काही विचार केला नव्हता. पण आता मी काम करताना लोक आपल्याकडनं कदाचित इन्फ्लुएन्स होऊ शकतात. बरोबर. इन्स्पायर होऊ शकतात. तर तसं कामाचं सिलेक्शन असलं पाहिजे. तसं काम केलं पाहिजे. तशा प्रकारची कामं तुझ्या परीने म्हणजे तुझ्या अंडरस्टँडिंगने तू कर. पण तसं करायचा तरी प्रयत्न कर ॲटलिस्ट. हे आपल्याला एक नव्याने कळतं. मग तुम्हाला असं कळतं की बाबा चेहरा पण इम्पॉर्टंट असतो आपला. चेहरा पण स्किन केअर रुटीन. अरे बापरे हे स्किन केअर रुटीन फॉलो करायला लागतं. ते एक महत्वाचं आहे. पण गोरा झालाय तो. काय सांगतो मेकअप केलाय रे गोरा. नाही पण तरी स्किन केअर गोरा वाटतंय आलं? जरा. हा. गोरा वाटतं थोडा. हरकत नाही चांगलं आहे. त्याला कोणाला तरी वाटलं गोरा झालं. थँक्स यार. तुझा पॉडकास्ट खूप चालू. अरे वास का. ह्या वाक्यावरच चालू की प्रथमेश परब गोरा झालाय म्हणून. ऍक्च्युली मला खूप लोक असं बोलले की गोरा झालं. कदाचित लग्नामुळे पण असेल. लग्नाचा ग्लो आला. ग्लो वगैरे. हा मस्का मारते बरं का. हा. ह्याचे वेगळे पैसे द्यायला लागतात. नाही पण लग्नानंतर एडिटर लग्नानंतर खूप सारे चेंजेस होतात. म्हणजे तुम्ही तुमच्या इतर नात्यांकडे पण वेगळ्या प्रकारे बघायला लागता. म्हणजे फक्त बायको आल्यामुळे तुम्ही तुमच्या आईकडे पण वेगळ्या प्रकारे बघायला लागता. कारण ती पण एक बाई आहे. मग तुम्ही पप्पांकडे पण बघायला लागता. कारण तिचं आणि पप्पांचं एक वेगळं बॉन्डिंग असतं. मग भावाकडे पण वेगळं कारण तिचं आणि भावाचं एक वेगळं नातं असतं. सो तिच्या नात्यानुसार आपली नाती पण चेंज व्हायला लागतात. कळलं. कारण ती कशी वागते लोकांशी मग आपण कसं वागलं पाहिजे. आपण पण त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपण पण कारण आपलं आई बाबांशी तू बोलशील असा काय बोलतो पप्पांना असं त्या दिवशी स्टेटन घरात हा माझा मुलगा नाही याला मी बेदखल करत आहे वगैरे वगैरे लिहून देतील डायरेक्ट. तर ते आपण तसं करत नाही. पण त्यांचं एक वेगळं बॉन्डिंग सो ते मला असं आपल्या आयुष्यात पण थोडं थोडं त्या लग्नानंतर येतं. थोडंसं कामनेस येतो पेशन्स येतात. आणि मग नंतर आपण आपलं काम करतच असतो नेहमीप्रमाणे. आणि मग असे मित्र भेटतात आणि मग असं वाटतं की आपणच बरे आहोत. आपलंच बरं आहे.
ते आयुष्य चाललेलं आहे. मार किती टाइम खायला लागतो मार ऍक्टिंग सोडून नाही, मार किंवा शिव्या कोणाकडनं? ते तू सांगशील. पण लग्नानंतर हिरोच्या आयुष्यात ते येतच असं असं. काय तुझं झालंय लग्न? नाही, कर मग तुला कळेल. तेच होत नाही म्हणून. नाही खूप वेळा खायला लागतो मार. आणि म्हणजे भांडी घासणं, कपडे धुणं वगैरे कॉमन आहे. ते असतंच ना म्हणजे असतंच. लग्नानंतर Unsaid rules. असं ते जरा तो भांडी घासायला तुम्ही लागतं. असं ठरवून मग घेतलं की भांडीला मी हे साबण- करते. भांडीला साबण लागलं का त्याच्यानंतर मग तो साबण मग आंघोळीला दिला जातो वगैरे. असं तुम्ही ठरवून मस्त घेतलं की लागते आंघोळी. बिंबारने एकदा आंघोळ करून बघ. सेंटेड फुल. अरे काय वास येतो लिंबूचा. असं काय असं तुम्ही ठरवून घेतलंय की तू ही कामं करणार, मी ही कामं करणार, का मी फक्त हिरो आहे तर मी नाही करणार. म्हणजे ती झोपणार, मी नंतर अंथरुण वगैरे उचलणार वगैरे, गाद्या उचलणार. झालंय मग मग प्रॉपर्टी. ती जेवणार, मी जेवण बाहेरून मागवणार, कारण मी जेवण बनवलं तर मग कोणीच खाऊ शकत नाही. चांगलं आहे. हा म्हणजे असं आम्ही सगळं ठरवून घेतलेलं आहे. आम्ही सगळं सॉर्ट करून घेतलंय आमच्या लाईफ मध्ये. असं काहीच कोणालाच प्रॉब्लेम नको, म्हणजे तिलाही नको आणि माझा तिला नको. खरंय. जाऊ दे आता तो विषय नको म्हणजे कशाला उगाच म्हणजे tension याला वाढवायचं. असं झालं की लग्न करू की नको. नाही भावा कर, तुला पण पाहिजे. कोणी आहे? नाही ओळखीची. लाज नाही तुला पॉडकास्ट मध्ये विचारतो. आपलं तेवढं casual आहे. कॅज्युअल आहे का? बरं बरं बघतं ते घरचे वगैरे, तुझ्या ओळखीत कोणी असेल तर बघ. सांगतो मी. केतकीचा नंबर तू देणारच आहे, पण तरी नाही तू चालला फोन तर. चालेल चालेल. मी भावासाठी पोरगी बघणार आहे. ही जबाबदारी माझी. हा कसं इंडियातून तुला बाहेरून बाहेरून पण फोन आलेत ना. अरे म्हणजे काय मग आलं ना ते ह्याच्यात ना आले कझाकिस्तान वगैरे. चालेल ना आपल्याला, आपला काय तिकडची विषय वगैरे तिकडची बघतो मी, किंवा वेस्ट इंडिज वगैरे असं सगळं. नाही. सर्व धर्म समभाव. सर्व धर्माचं नाही, सर्व देश समभाव. जे काय असेल ते. जे काय असेल ते. हा तिथं तिकडनं पण मला मेसेज. रेफरन्स दे तू फक्त. तू फक्त भाषा शिकून घे हा, तिकडे. काय काय भाषेला काय करायचं. हा, डोळ्यांनी बोलायचं. वाईट विचार करतात लोक. एक्सप्लेन केलं म्हणून बरं झालं, डोळ्यांनी बोलायचं. म्हणूनच म्हणलं. हरकत नाही. दादा मैत्रीबद्दल काय वाटतं तुला? आयुष्यात मित्रांचा किती इम्पॉर्टंट रोल होता तुझ्या? एक तर ते सांगितलंच की मी हवे असे त्यांनी हे केलं आणि ते झालं आणि मग तुझं आयुष्य बदललं. पण खूप खूप महत्वाचं आहे. खरं तर शाळेतले मित्र हे जेन्युइन मित्र असतात. खरे. आणि मला असं वाटतं की तुम्ही फिल्टर न लावता त्यांच्यासमोर राहू शकता. हा कसं म्हणजे असं असतं की तुम्ही त्यांना शिव्या पण देऊ शकता, तुम्ही त्यांच्या शिव्या ऐकू शकता. हे मला असं वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी. म्हणजे आज जेव्हा तुमच्या करिअरमध्ये काहीतरी समजा वाईट घडलं किंवा तुम्ही असं झालं की तुम्हाला जे हवं होतं ते तुम्ही अचीव नाही करू शकलात, तर तुम्ही अशी माणसं निवडली पाहिजेत ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही रिलॅक्स राहू शकता, तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. तुम्ही त्यांना सांगू शकता की अरे म्हणजे कदाचित मी इंटरव्ह्यूमध्ये सांगणार नाही की मी कसा चुकलो, माझं काय चुकलं, पण मी तिकडे जाऊन मी प्रामाणिकपणे सांगेन की भाई मेरी गलती होगी, मला माझी चूक झाली, मला हे नाही करायला पाहिजे आणि माझ्याकडनं हे झालं. बरोबर. मग ते मला सांगतात की मग ते 2-3 वाक्यात मला ते वेगळ्या प्रकारे शिव्या देऊन मला समजवतात. मग नंतर ते माझी साईड घेतात, कारण त्यांना कळतं की शिव्या देऊन होणार नाही. मग ते माझी साईड घेतात आणि त्यांना सांगतात की ठीक आहे भाई, होत आहे लाईफ में असं होतं रहतं आहे, माझ्या पण आयुष्यात असं झालंय. मग त्यांची दुःख आपल्याला ऐकवतात. बरोबर. मग त्यांची दुःख ऐकल्यानंतर असं वाटतं आपल्याला की जरा बरं आहे आपलं. जरा बरं आहे आपलं, जरा बरं चाललंय, असं काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं जास्त वाईट आहे. मग आपण त्यांना हे करायला लागतो. पण यात शाळेतले मित्र बेस्टच असतात, काय विषय नाही. पण असे पण तू जेव्हा या प्रोसेसमध्ये होता ऍक्टर व्हायचं तेव्हा मैत्री तुटल्या पण असतील ना? म्हणजे तुटल्या म्हणजे तुला वेळ देता नसणार आला, त्यांना गैरसमज झाले असतील की अरे आता हा मोठा झाला, आता हे नाही तसं नाही. जसं म्हणतात ना की जसं तुम्ही मोठे होतात तसं तुम्ही एकटे एकटे पडत जातात. मला असं वाटतं की ते जे मित्र निघून जातात ना ते तुमचे मित्र नसतात. मला असं वाटतं जेव्हा तुम्ही मोठे होता आणि एखादा माणूस तुमच्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतो आणि गैरसमज जात ना तो मैत्री तोडतो, ते तुमचे मित्र नसतात. मला असं वाटतं, कारण माझे मित्र असे आहेत आणि ते मित्र खरे आहेत म्हणून ते अजून टिकून आहेत. मी त्यांना एक 8 वर्षांनी जरी भेटलो तरी ते मला तसेच भेटतील, मला ते तशाच शिव्या घालतील. भले ते 8 वर्षाचं सगळं त्यांच्या लाईफमधलं सांगतील, माझ्या लाईफमधलं ऐकतील, सगळं करतील. माझ्यासाठी मैत्रीची डेफिनेशन काय भाई, की तुमच्या सक्सेसमध्ये एखादा तुमचा मित्र नाही आला तरी चालेल, पण तुमच्या फेलियरमध्ये जो हजर असतो तो मित्र आहे. कळलं की भाई प्रथमेश थोडा लो मध्ये आहे, तेव्हा जो फोन करतो ना तो मित्र. आणि मी फोन केल्यानंतर
त्याला असं कळलं माझ्या टोनवरनं की काहीतरी झालंय, थांब मी आलो, एवढं जरी म्हणला बस. तो मित्र. आणि म्हणजे 3 वाजू दे, 4 वाजू दे, 5 वाजू दे रात्रीचे, तुम्ही फोन करा, तो आला पाहिजे, खरे. तो मित्र. कारण तीच मैत्री असते. मी म्हणतोय की सगळं झालं, आपण सगळ्यावरती गप्पा मारल्या. मी व्हाईट शर्ट घातलं जरा आज, म्हणलं तू जरा गोट्या गँगस्टरचा लुक बघितला, हो. म्हणलं तू पण असं बसलं, फक्त ते माळा बिया नाही भेटला. हा, माळा माळा माळा. संजय दत्तचा रोल आहे. हा तेच जरा काय पिक्चर. मी गोट्या गँगस्टर ना, खरं तर सांगतो तुला, 2017-18 आम्ही शूट केली होती. हा आणि लोक असं म्हणतात ट्रेलर मध्ये की हा 10 वर्ष असाच आहे वगैरे. मी असाच आहे, पण मी एवढा पण बारीक नाहीये. तो ऍक्च्युली 2017-18 शूट केला गेलेला आहे. राजेश पिंजानी म्हणून डिरेक्टर आहे, ज्यांना पहिल्या फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड आहे, आणि ते आता आपल्यात नाही आहेत. तसं ते कोविडमध्ये गेले, आणि त्यांचं स्वप्न होतं गोट्या गँगस्टर बनवायचं. आणि गोट्या म्हणून त्यांनी माझ्याकडे बघितलं की बाबा हा 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 हे गोट्या कॅरेक्टर करू शकतो. गोटे म्हणून माझ्याकडे बघितलं, comedy वाटलं ना. हम- पण ठीक आहे, पण तसंच ठीक बघितलं आहे. असं. तर त्यांनी खूप प्रेमाने ही फिल्म बनवलेली आहे, आणि इतक्या डेडिकेशन, म्हणजे त्यांचा इनोसन्स आम्ही 1% जरी मॅच करू शकलो असतो तरी पण ही फिल्म लोकांना आवडेल असं मला वाटतं. कारण ते इतके पॅशनेट होते या फिल्मला घेऊन. आणि ही जी फिल्म आहे ना, मला असं वाटतं की प्रत्येक मुलाला एक रिस्पेक्ट हवी असते. बरोबर, त्याच्यासाठीच आयुष्यभर ते struggle करत असतो. त्याच्यावर चाललं. आणि ह्या गोट्या आणि त्या बंड्या ह्या मुलांना कळलेलं आहे की गँगस्टरला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट मिळते. बर. जो गँगस्टर असतो किंवा डॉन असतो त्याला रिस्पेक्ट मिळते, बाकी सगळे त्याच्या खाली असतात. हा आणि बेसिकली ते होण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यांची एक जर्नी आहे की गँगस्टर म्हणून मग आपण काय केलं पाहिजे. मग गँगस्टर बनण्यासाठी आपल्याकडे खरं तर पैसा असला पाहिजे, मग पैशासाठी आपण काय केलं पाहिजे, मग त्याच्यासाठी कसा मार्ग निवडला पाहिजे, मग त्या मार्गावर गेल्यानंतर तो मार्ग कसा चुकीचा आहे हे त्यांना कळतं. आणि ते सगळं फनी वेने आहे, म्हणजे असं काही सिरियस नाही आहे की बघा किती चुकलोय वगैरे वगैरे, असं काही नाही आहे. ते फन वेनेच त्यांना कळतं की आपण चुकलोय, आणि फन वेनेच त्यांना ते चूक करतात त्याचं फन तुम्हाला येईल की बाबा रे हे हे कसं काय या पोरांनी केलं, हा थॉट कसं काय त्यांच्या डोक्यात आला. आणि ही जी जर्नी आहे ना, मला असं वाटतं की आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त फॅमिली ऑडियन्स ह्याला यावा. म्हणजे ही काही गोट्या गँगचं नाव ठेवलं तर काही ही ॲडल्ट फिल्म नाही आहे, ही फॅमिलीज फिल्म आहे. फॅमिली सोबत तुम्ही हा सिनेमा एन्जॉय करू शकता. आणि तुमच्या मुलासोबत का या, कारण मला असं वाटतं की आता तुम्ही कुठलाही काळ घ्या, गँगस्टरगिरी किंवा गँगस्टर बनणं, डॉन बनणं, वाईट मार्गाला लागणं, ही घटना घडतच राहणार आहे. हे आजूबाजूला वाईट गोष्टी असणारच आहेत. तर त्या वाईट गोष्टींना आपण कसं टॅकल करायचं, वाईट गोष्टींपासून कसं लांब राहायचं, यावर पण भाष्य करणारा हा सिनेमा आहे. सो त्याच्यामुळे 2017-18 जरी बनवला गेला असला तरी 2025-26 ला पण तो तेवढाच रिलेटेबल आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही जा थिएटरमध्ये. आणि आम्ही प्रयत्न करतो की या सिनेमाची तिकीट कमीत कमी रेटमध्ये ठेवावी लोकांसाठी. कारण आम्ही असं ऑब्झर्व केलं की आता सिनेमा मेकिंग आणि खूप पुढे गेलेला आहे. सो त्या मानाने आम्ही थोडेसे टेकिंग वाईज, तुम्ही विषय तर आमचा चांगलाच आहे, पण टेकिंग वाईज तुझं बघितलं तर थोडंसं 2017-2018चा फील येतो. सो तो म्हणजे ते पण आम्ही डोक्यात ठेवलेलं आहे की ते आम्ही आधी शूट केलेलं आहे. सो त्याच्यामुळे लोकांना जेवढ्या कमी किमतीत आम्ही अवेलेबल करून देऊ शकतो तेवढं आम्ही करून देऊ. मग लोकांना असं वाटेल की बाबा रे आम्ही फिल्म बघितली, मजा आली, आणि आमचे पैसे जेवढे आम्ही टाकलो तेवढे वसूल झाले, वर्थ होती. मला एक सांग की आता तू आधी सगळे असे ॲडल्ट कॅरेक्टर जास्त केलेले आहेत, आणि मग आता हे कॅरेक्टर ते, आणि म्हणजे सगळे तुला दगडू म्हणूनच ओळखतात की अरे दगडूचा पिक्चर आलाय, आणि तेच काम सांगितलं. तर आता हे तर खरे तर चांगली गोष्ट पण आहे की लोकांनी अजून लक्षात ठेवलं, एवढं वर्ष झालेत पिक्चरला, 12 वर्ष होतील. हा, आणि स्टील तुला त्याच नावाने ओळखलं. तर मग हे कुठेतरी प्लस पण आहे, पण मग असं मायनस पण वाटतं की लोक अजून त्याच नावाने ओळखतात. नवीन किती जरी काम केलं तरी, आपण दृश्यम केलं, आपण ताजा खबर केलंय, असं मला ते कसं वाईट वाटतं. वाईट तर थोडंसं ऍक्टर म्हणून कुठेतरी वाटतं की बाबा रे आपण एवढं वर्सटाईल काम करू शकतो तरी आपल्याला त्याच प्रकारचे रोल का ऑफर होत आहेत. आणि दगडू म्हणून मला असं वाटतं की त्याचं मला कधीच वाईट वाटलं नाही. लोकांनी मला दगडू म्हणून हाक मारावी, फक्त मला राग असा येतो की ते जेव्हा दगडू असं बोलतात तेव्हा मला राग येतो. मला असं वाटतं की मग मी त्यांना सांगते तुझं नाव काय सांग, मग तो सांगतो की समज प्रथमेश, तर प्रथमेश असं म्हणलं तो चालेल का? नाही चालणार ना. तू का त्या कॅरेक्टरला चिडवतोयस?
तू भेट मला, मजा कर, तुझा एक्सपिरियन्स सांग, तू टाइमपास बद्दल जसा कनेक्टेड आहेस किंवा टकाटकशी जसा कनेक्टेड आहे, असोसिएटेड आहेस, जसा रिलेट केलायस तू, ते सांग ना मला. ते मला जेव्हा चिडवलं जातं तेव्हा मला त्या गोष्टीचा थोडासा राग येतो. आणि मला असं वाटतं की पूर्ण जर तुम्ही करिअर काढलेत कुठल्याही ऍक्टरची, ते 1-2 कॅरेक्टर्स असतात ते लोकांना लक्षात राहतात. बरोबर. आणि ती माझ्या आयुष्यात खूप पहिले आलेली आहेत. म्हणजे दगडू असेल, विशू असेल, म्हणजे काही काही लोक मला दगडू नावाने पण हाक नाही मारत, काही काही लोक मला विशूच म्हणतात अजूनही, बालक पालक मधला. सो ती कॅरेक्टर्स माझ्या आयुष्यात खूप आधी आलेली आहेत. सो तसा मी खूप लकी आहे की ऍक्टर म्हणून जे मोठ्या मोठ्या ऍक्टर्सना कदाचित लोक अजून तसं रिकग्नाइज करत नाहीत, तसं पटकन मला रिकग्नाइज केलं जातं. माझ्या कॅरेक्टर्स का असे ना, पण मला रिकग्नाइज तरी केलं जातं की बाबा रे हा दगडू आलेला आहे, हा विशू आलेला आहे, हे मला लोक ओळखतात तरी. सो ते मला एक ऍडव्हान्टेज आहे. पण मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून तेच चॅलेंज आहे, ते ब्रेक करायचं. खरंय. ते ब्रेक करायचं आणि ते त्याची जर्नी आता सुरू झाली. मला वाटतं आता मी श्री गणेशा नावाचा सिनेमा केला, आता मी गाडी नंबर 17 ताजा खबर मध्ये पण ते एक वेगळं कॅरेक्टर होतं. आणि काय होतं ना, ताजा खबर जसं पोचतं तसं माझा श्री गणेशा नाही पोचत, तसा माझा गाडी नंबर 1760 नाही पोचत, तसा माझा मुंबई लोकल नाही पोचत. त्याच्यामुळे गोंधळ होतो. लोक काय होतं, लोकांपर्यंत एखादा सिनेमा तसा पोचवला गेला ना तर लोक येतात. ते पोचवण्यासाठी अजून काहीतरी मराठीमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीज किंवा जसं ताजा खबरमध्ये तू जसं म्हणालास, ताजा खबरमध्ये मी असं ग्रेट काम नाही केलंय माझ्या मते, ऍक्टर म्हणून. म्हणजे जसं मी श्री गणेशामध्ये प्रयत्न तरी केला तसं काम करायचं, वेगळं काम करायचं. तर ताजा खबरमध्ये मी जे मला प्रथमेश परबचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ऍक्टर म्हणून ते मी सगळे एक्सप्लोर केलेत. बरोबर. पण श्री गणेशामध्ये वेगळं काहीतरी एक्सप्लोर केलंय. सो तेही मी कदाचित चांगलं केलं आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही. बरोबर. एवढीच माझी खंत आहे की लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, लोकांनी तितकं छान ट्रीट केलं पाहिजे. तर लोकांपर्यंत तसं ते पोहोचत नाही मराठीत. हा एक ते आहे म्हणजे ते कुठेतरी कमी पडतो. पण ते मी मदत करू शकतो त्यासाठी, आपली कंपनी आहे म्हणजे काय बाबा, म्हणून तर आम्ही आलोय. आता घोटा गँगस्टर नंतर मी तुझा नंबर घेतोय आणि प्रत्येक फिल्मसाठी मी येतोय. 100%. आपण तेच बोलू. तेच बोल. पण मित्र भेटल्यावर काय करतात, तेच बोलतात आणि मजा घेतात. काय तेच करायचं आपण. आणि आपली एक दुसरी कंपनी म्हणे ज्याच्यात आपण हे फिल्मचे प्रमोशन वगैरे करतो, म्हणजे सांगून ठेवलं तुला. कुठली? ते हेच ऑड इंजिनियर आहे, तर प्लॅटफॉर्म आहे. आणि ऑड क्रिएटिव्ह आपली टीम आहे. ओ अच्छा, ज्याच्यामध्ये आपण ब्रँडिंग वगैरे करतो. हो का? वा मग बेस्ट त्याच्यामुळे आहे, एक नंबर. आता त्याच्यामुळे टेन्शन घेऊच नको. आता पुण्यात असताना मी तुझ्याकडे 100%. हा ऑड मॅन आउट. हा, त्याच्यामुळेच ते नाव ठेवलं होतं की इंजिनियर सगळेच असतात, मग ऑड ह्यातलं ओळखायचं. मग असं नाही, पण नाव फारच क्रिएटिव्ह ठेवलंय तू. मला त्याच्या बाबतीत Thank you. म्हणजे पॉडकास्ट जितका तू चांगला घेतोस तितकंच चांगलं तू नाव ठेवलंयस, क्रिएटिव्ह नाव ठेवलंय. काय मजा आली का गप्पा? मजा आली, अरे खूप मजा आली मला. काय असं वेगळं काय वाटलं, ऑड काय वाटलं तुला गप्पा मारताना? नाही, मला असं वाटलं की मित्रासोबत गप्पा मारतोय. वा. मला असं वाटलं की खरंच मला असं ऑड म्हणण्यापेक्षा, ऑड हा शब्द ऑडच शब्द असेल कदाचित, पण मला असं वाटलं की मित्रासोबत गप्पा मारतोय. माझ्या म्हणजे मला पॉडकास्ट कधी आवडतो, जेव्हा माझ्या काही पास्टच्या मेमरीज माझ्यासमोर उभ्या राहतात. मला माझी खरंच चाळ दिसते, मला माझे आई बाबा दिसतात, मला माझे मित्र दिसतात, तेव्हा मला पॉडकास्ट आठवतो. लपडी पण लपडी म्हणजे ह्याची लपडी मला तर काही दिसू शकत नाही, माझी लपडी नव्हतीच. तर तेव्हा मला तो पॉडकास्ट आवडतो खरं तर, की व्हिज्युअली मला काहीतरी उभं राहिलंय आणि मला खरंच असं मनापासून काहीतरी बोलावं असं वाटतंय. सो थँक्यू भावा. अरे तू असंच करत राहा आणि असंच आम्हाला पण सपोर्ट करत राहा. 100%. फक्त मिशी थोडी मला असं वाटतंय भारी याची मिशी, हे मला अशी नाही. नाही ठीक आहे ना, तू केलं ना किती सोबत, आता झालं ना लग्न, बस की. तू नॉर्मल ठेवून बघ. मला वाटतं तू नॉर्मल ठेवून बघ, कदाचित मुलगी पटेल तुला. मिशी आता तू माझ्या मित्रांसारखं बोलायला लागला. अरे जास्त फ्रेंडली होते. नाही म्हणजे मित्रांसारखं म्हणजे ते तेच बोलतात. पण आता ती आयडेंटिटी झाली ना, ते खाली घेतलं असं कस तरी होतं. हो काय मिशी. ओके ओके ओके. नाही ठीक आहे, मला पण भारी वाटलं की असं वाटलंच नाही. आता तुला कसं वाटलं आता विचारलं असेल ना, तुम्हाला कसं वाटलं सर माझ्याशी बोलून? नाही म्हणजे तोच आमचा विषय चालला होता की मला साहिल म्हटला की असं प्रिपेअर करू आपण, हे करू ते करू. म्हटलं मला प्रिपेअरच करू नाही वाटत आहे. बरोबर. कारण की मी पाहता नाही तसं नाही कंटाळा नाही. म्हटलं आता सोबतच वाटलं ना, म्हणजे बीपी पासनं सगळंच बघत आलोय,
म्हणजे एकत्र नाही पाहिलं पण पिक्चर मध्ये तू काम केलं मी तो पाहिला मग टाइमपास पाहिला मग ती सगळी जर्नी म्हणलं मला माहिती काय विचारायचं आणि काय बोलायचं बरोबर. तर मजा आली बेसिकली मजा आली आली. आणि आपण पुढे पर्यंत करत राहू वेगवेगळे विषय घेऊन. मला असं वाटतं की तुम्ही जर लाईक करा या पॉडकास्टला, शेअर करा आणि भावाला खूप प्रेम द्या. आणि जे कोणी नवीन आलेले आहेत ज्यांनी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी प्लीज करा, प्लीज करा, प्लीज करा. आता बघा तुम्ही नाही खूप भाव, मला असं वाटतं की ती एक नॅक असते ना, हा. ती नॅक तुझ्याकडे आहे आणि ती नॅक तू अशीच चालू ठेवावी आणि असंच काम करत राहावं. खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज तुझ्या पॉडकास्टमध्ये यावेत आणि मग तू आमचेही फोन घ्यावेस आणि म्हणावंस की तूही आलास तरी चालेल वगैरे वगैरे नाही असं. नाही आपल्या दादाचा म्हणजे प्रथमेश दादाचा पिक्चर येतोय 26 तारखेला गोट्या गँगस्टर. दादाने प्रमोशन केलंय त्यांना सांगायला नाही लागलं त्याला की आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर वगैरे. तसं मग आपल्याला पण नाही सांगायला लागलं, आपण पण डायरेक्ट करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जा फॅमिली सोबत. आणि आजकाल लई गोष्टी वाढल्यात त्याच्यामुळे तुम्ही मुलांना घेऊन जा, पॅरेंट्स हा जे कोणी असतील मुलांना घेऊन जा. पिक्चर कडक आहे म्हणजे काय विषयच नाही आणि ऍडल्ट नाहीये बरं का, जरी तो वाटला असत नाही ऍडल्ट गोट्या नाव असलं तरी तरी असं काही हा नाही. नाव जरी गोट्या असलं तरी चांगलं आहे. आणि असं काही गँगस्टरचं पण नाही म्हणजे मारामारी वगैरे जावा Fun आहे, मजा fun. येणार आहे. मजा येईल. हा म्हणजे ह्या पॉडकास्टला जेवढी मजा आली त्याच्यापेक्षा जास्त जास्त येणार आहे. मजा येणार आहे तिकडे नक्कीच. हा म्हणजे त्याच्यामुळे जावा. आणि ठीक आहे, आता बंद करू. मला वाटतं मला भूक पण लागली. भूक मला पण लागली. ते असं पिक्चर मध्ये जेवण बिवल देतात काय पिक्चर मध्ये म्हणजे पिक्चर वाले हा कधी कधी देतात त्यांचा मूड असेल तर हिरो नाही देत किंवा बजेट. हिरो तुला कुठे पाहिजे सांग, तुला जेवायला पाहिजे भावा, संतोष बोलो संपला हे संपव संपव भावाला जेवायला पाहिजे.